आपण आपल्याकडे येणाऱ्या गेस्टना सुखी संसाराचं सूत्र विचारतो. आज आपल्याला काहीतरी वेगळंच सूत्र कळणार आहे. कारण आपल्या गेस्टनी त्यांच्या सुखी संसाराचं सूत्र आनंदाच्या शेतात शोधलंय. गेस द गेस्ट. आपला माणूस आपल्याला कितीही माहीत असला तरी सुद्धा त्याचे असे स्वतःचे कप्पे असतात. तेव्हा आम्ही जरी 24 वर्षांचे असतो तरी आम्ही लग्न झालेले 2च महिन्यांचं बाळ होतो. एकमेकांना आपण घडवलंय असं मला वाटतं. नमस्कार, मी रुजुता देशमुख द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलंय त्यांचा संसार 30-31 वर्षांचा आहे आणि त्याही पेक्षा जास्ती ते एकमेकांना ओळखतात. त्यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ते खूप वेगवेगळं काम करतात. त्यांच्या त्या कामाविषयी आपण जाणून घेऊया, त्यांच्या नात्याविषयी जाणून घेऊया. स्वागत करूया संपदा जोगळेकर आणि राहुल कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण तुमच्या नात्याविषयी, तुमच्या संसाराविषयी, तुमच्या वेगवेगळ्या कामांविषयी जाणून घेणारच आहोत. पण जर तुम्ही एपिसोड बघितला असेल तर आपल्या अनुरूप शोची सुरुवात ना, जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटलात, म्हणजे जसं आत्ता आपण डिस्कस करत होतो 31 वर्षांचं लग्न आणि त्याआधी किती वर्ष? 8 वर्ष. टू बी प्रिसाइज. सो तेव्हा तुम्ही एकमेकांना जर कॉल केला असेल, ते मला वाटतं लँडलाईन्स असतील ना? तेही नाही. नाही, तीच गंमत आहे. अच्छा. मग आमच्या सेगमेंटचं नाव कॉल युअर बे आहे, म्हणजे बिफोर एनीवन एल्स. तर काय तुम्ही कशी मदत करू शकता आम्हाला? कालही जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा हा मुद्दा आमच्या बोलण्यामध्ये आला होता काल, की काय प्रश्न येतील आपल्याला आणि काय काय असू शकेल, आणि त्या ओघाने बोलताना हा मुद्दा आठवला होता. आणि सो संपदाचं घर एका चाळवजा कॉलनीत होतं, ज्याला दुमजली घर होतं, त्याला माळा होता पोटमाळावरती, जिथे ती त्या बहिणी अभ्यासाला वगैरे जायच्यावरती किंवा घरात खूप पाहुणे असले तर मुलं वगैरे एवढाच त्याचा वापर, अन्यथा अडगळ. तो संपदानी त्या काळामध्ये शी स्टार्टेड ओनिंग दॅट स्पेस, की चला हे मी इथे, मी अभ्यासाला बसणार. कारण एवढंच की त्याला खिडकी होती जी तिथून खूप लांब, म्हणजे जवळजवळ 300 मीटर पर्यंतचा रस्ता दिसायचा. आणि रस्त्यावरती वर्दळ, ठाणे शहरातला फार महत्वाचा भाग म्हणजे तलावपाळी, बोटिंग क्लब. मी तिथे उभं राहायचो. मला ती खिडकीत दिसायची एवढी शिशी की हा आली, खिडकी उघडली आणि कोणतरी आलं तरी संपदाच असणार. आणि मग बरं मी 3 वाजता बाहेर पडणार आहे, माझा क्लास आहे, किंवा मी 3 वाजता येईन किंवा 4 वाजता जाईन किंवा व्हॉट एव्हर, हे सांगायचा मार्ग एकच. बरं मी भर रस्त्यावरती उभा आहे, माझ्या आजूबाजूनी माणसं जात आहेत, तर मी इकडे तिकडे बघत असं, म्हणजे 4 वाजता आपण भेटूयात हे नक्की. आणि गिटारच्या क्लासला मी जाणार आहे, तर मी 4 वाजता गिटारचा क्लास. एवढं केलं की तिला ते तिथून दिसायचं आणि तिने मग असा लांबनं थम्सअप की कळलं मला, किंवा तिने रिपीट करून दाखवायचं तीच गोष्ट की 4 वाजता गिटारचा क्लास. आणि मी तेव्हा हे रस्त्यावरच्या कोणालाही दिसायचं नाही, आम्हाला ते कम्युनिकेशन व्हायचं. म्हणजे फोनच नव्हते ना माझ्या घरात, म्हणजे लँडलाईन पण नाही. आणि आमच्या सगळ्यात त्या चाळीत एकांकडेच लँडलाईन होता आणि त्या एवढ्या चौकस होत्या की प्रत्येक वेळी आपल्या नाटकासाठी वगैरे आले, कोणाचा, कधी, मग ते किती वयाचे आहेत वगैरे असं सगळं. तर ह्याचे फोन तिथे येणं म्हणजे म्हटलंय बाबा कृपा कर. म्हणून सो आमचे कॉल, म्हणजे याच्यानं आमचे कधी कधी गोंधळ झाले की मला वाटलं 2, हा म्हणतो, मी म्हटलं 4. मग 2चं 2.5 कसं दाखवायचं, 2.25 कसं दाखवायचं, याच्यावरनं आमचं खूप ब्रेनस्टॉर्म. म्हणजे एकदा आम्ही स्कूटरवरनं जाताना आम्हाला हे दिसले आपले ट्रॅफिक पोलीस आणि त्यांच्याकडे वॉकी टॉकी. म्हटलं राहुल, आपल्यामध्ये असा काहीतरी वायरलेस हवा. तेव्हा मोबाईलचं काही स्वप्नात नाही, एवढं वाचन नव्हतं की अमेरिकेत ते आहे वगैरे किंवा परदेशात. म्हटलं असं काहीतरी आपल्याकडे हवं रे. तेव्हाची गोष्ट म्हणजे
85 वगैरे अगं 1985 ची ही गोष्ट. म्हणजे शेजारी फोन आल्यानंतर त्यांनी चौकशा करणं तर फार ऑब्व्हियस होतं. घरातले त्याहून म्हणजे समजा घरात फोन असते तरी सुद्धा आजच्या इतकं कॅज्युअल वातावरण नव्हतं की हा आला मित्राचा फोन, आला मैत्रिणीचा बापरे, फोन. हा. मुलगा आणि हा, कॉल म्हणजे वगैरे मुलगा म्हणजे हा का घरी कॉल करतोय किंवा ही का तुला कॉल करते हे जर का आई वडिलांनी विचारलं असतं तर त्याचं उत्तर आता हे देण्याचं तिला पण माहिती आहे. नाही, सो पण हे मला फारच गोड वाटलं, ही जी साईन लँग्वेज आहे तुमची. हा हो यार, कमाल, क्यूट क्यूट, फारच हा म्हणजे सुरुवातीला आम्ही असं पण ते खूप प्रॉमिनंट होतं ना, म्हणजे रस्त्यावरती माणसं जातात एक आणि तो आपल्याकडे मुलगा- बघतो आणि हा हे कोणाला लांबून दाखवतोय. असे 1-2 बोट दिसत पण नव्हती म्हणजे मला. बरं शहर ठाणे म्हणून आजचं आणि तेव्हाचं खूप वेगळं होतं. तेव्हा माणसं एकमेकांना ओळखत होती. असा खूप फाफट पसारा नव्हता. त्यातून संपराच्या घरातल्यांना, माझ्या घरातल्यांना, माझी आई पोस्टामध्ये काम करणारी पोस्ट मास्टर, संपराची आई शिक्षिका, सो प्रचंड हा सगळेच सगळ्यांना ओळखणार आहे. म्हणजे तुमचा मुलगा कोणाला तरी आकडा दाखवत होता हे बातमी कधीही कोणी कधीही म्हणू घरात जाऊ शकतं. शकते आणि तिच्याही बाबतीत ते होऊ शकतं. सो आम्हाला ते खूप काळजीपूर्वक की हा वेडाही नाही वाटला पाहिजे रस्त्यावरती उभा राहून की एक माणूस इथे उभा वेडा राहून उभा असतो काय असंही नाही वाटलं पाहिजे. सो कित्येक वेळा मला तासभर तिथे उभं राहायला लागले की उघडं दार देवा आता सारखं की अगं बाई म्हणजे मी कधी सांगू आणि याच्यापुढे मी क्लासला कधी जाऊ अरे आणि मग बापरे, असंही झालेलं आहे. वाव. पण म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये एकत्र होता? हो, मग एकत्र नव्हतो, कॉलेजेस वेगळी होती. कॉलेजेस वेगळी. बरं. तो मग जे स्कूल ऑफ नाटकामुळे आर्ट्स. एकत्र आलात कसं? मला ती माझ्या- सुरुवातीची गोष्ट हा. सांगा मग आता. माझी चुलत बहीण जे स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थिनी आहे, याच्या ग्रुपमध्ये होती ती. आणि आम्हाला बालनाट्य म्हणजे मी तेव्हा 11वीत होते आणि कलासरगम नावाची संस्था ठाण्यात, तर बालनाट्यासाठी एक दादा शोधणं चालू होतं आणि ऑडिशन्स चालू होत्या, कोणी मिळत नव्हतं. तर मी सहज बहिणीला म्हटलं की अगं आम्ही ना एका मुलाच्या शोधात होतो वगैरे. मग ती म्हणाली माझ्या ओळखीचा एक आहे, तो कॉलेजच्या एकांकिकेत वगैरे करतो, तर बघा तुम्ही ऑडिशन घ्या. तर तो हा होता आणि मग हा सिलेक्ट झाला. आम्ही बालनाट्य करू लागलो, ताई दादा. आणि भांडणं सुरू झाली छान व्यवस्थित, म्हणजे जसा क्रम असायला पाहिजे तसं की म्हणजे काय किती एकत्र काय म्हणू त्याला कुलिग सहकलाकार होतो, मैत्री पण होती, पण तो एक मी ग्रेट का तू ग्रेट एक ग्रुप मध्ये वयाचं कोण एक हे असतं ना ते. जास्ती तुमच्याकडे कोण तुमचा क्लाउड जास्ती कसा बनेल असं एक ते होतं. थोडस बॉय वर्सेस गर्ल होतं हा ते आणि जास्त होतं. मग त्याच्यातनच ऍक्च्युअली मैत्री म्हणजे त्या तुझ्या विना कर्मेना आणि तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना. तशा सिच्युएशन्स मध्ये बराच काळ होतो. आणि जास्त खट्याळपणा म्हणजे असा की आपल्याला आपल्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं समजत असतं की याला बरं गाता येतंय का नाही, चांगली ऍक्टिंग येते की नाही. म्हणजे जग काही म्हणत असलं तरी आपलं तू आज असं केलंयस वगैरे असं इतकं बिनधास्त असतं ना. तसं माझं होतं, अरे हा कुठला ऍक्टर आहे हा, कसा सिलेक्ट झाला हा ऑडिशनला वगैरे, इथून माझी अशी आमची सुरुवात झाली की. पण मीच शाहरुख खान या थाटात होतो. त्यावेळी शाहरुख खान माहित नव्हता, पण म्हणजे मी बरोबर करतोय, मी चांगलाच आहे याच्यावरती माझा कॉन्फिडन्स होता, त्याच्यात नाही आर्ग्युमेंट्स होत्या. आणि त्यात त्याला ऍक्टिंगचं सर्टिफिकेट वगैरे मिळालं होतं, INTचं. म्हटलं गेलं म्हणजे काय, आपण उघडपणे बोलू पण शकत नाही की अरे याला येत नाही. मग या भांडणाचं मग त्याच्यातून रूपांतर मैत्रीतून मग प्रेम. ऍक्च्युली आम्हाला एकमेकांना प्रपोज पण करायची अशी केलं आम्ही, नाही असं नाही, पण आम्हाला दोघांनाही माहिती होतं की आपण आवडतो आणि आपल्याला नाही जमत एकमेकांशिवाय, अशा स्टेजला आलो होतो. सो याला प्रेम म्हणायचं का? म्हणजे मला असं वाटतं भांडणामुळे खरं काय रूप आहे कळल्यामुळे लग्न करायचं तर खरा हिरो पाहिजे बाबा, काय दाखवतो यापेक्षा की याला हे पटतं आणि हे नाही पटत आणि हे तो स्पष्ट सांगतो, त्यामुळे आमची भांडणं व्हायची. तर म्हटलं हा चांगला आहे नवरा म्हणून की हा आपल्याला नेहमी खरं काय ते आपल्याशी बोलेल. बरं, त्याआधी तरुण वयाला साजेशी माझी 1-2 प्रेम प्रकरणं झालेली होती. प्रेम प्रकरण नाही म्हणता येणार, पण 1-2 मुली आवडून झालेल्या होत्या. प्रेम प्रकरण नाही म्हणता येणार. पण तरी म्हणजे सो हे रिलेशन घट्ट होत गेलं आणि बराच मी म्हटलं तसं 8 वर्ष लग्नापासच्या आधी आम्ही, आणि मग ते इतकं सर्वश्रुत होतं की
सगळ्यांना माहिती होतं की हा म्हणजे आता हे कधीतरी एकत्र आहेत. करतील हा असं. फक्त यांचं आता फक्त शुभमंगल व्हायचं बाकी आहे एवढंच. पण पहिल्यांदा घरी सांगितलं तेव्हा घरच्यांची काय रिॲक्शन होती? घरातल्यांचं मी मगाशी म्हटलं तसं की एकतर ठाणं छोटं होतं, हम्म. त्यामुळे आमच्या आईवडिलांना ते सारखं दिसत होतं, सगळीकडून कानावरती येत होतं हिच्या माझ्या की वाढदिवसावर आमचे ग्रुप्स एक होते नाटक आणि एक अजून कला एक सरगम. सांगू, एक म्हणजे माझ्या आईच्या शाळेतल्या शिक्षिका म्हणजे आईची मैत्रीण ती याची शेजारीण, त्यामुळे अगदी बित्तम बातमी की हे हा. घराणं कसं आहे, घरचे कसे, हा. राहुल कसा आहे, स्वभावाने असा आहे तसं आहे, सगळी चौकशी करून जशी झाली. पत्रिका जुळवून होते तशी थोडी आडून आडून आईने केली होती. हम्म. मी नव्हती केली, म्हणजे मला हे आधी सुचलंच नव्हतं. पण हा म्हणजे चौकशीचा अर्थ तोच की बाबा हे आता काय याला तोंड द्यायचंय, तर त्या दृष्टीने. आणि त्याच्या आधी आमचं म्हणजे माझे मन तुझे झाल्याच्या बरोबर माझे ग्रुप तुझे झाले, तुझे ग्रुप माझे झाले पण होतं. वा वा. आमचे ग्रुप्स कॉमन होते. Correct. माझ्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये ही एवढी असायची, हिच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये मी एवढा असायचो की दोन्ही कॉलेजेस मधल्या लोकांना असं वाटत होतं की हे ह्याच कॉलेजातले, हा. म्हणजे संपदा जेची आहे आणि मी ठाणा कॉलेजचा आहे असं वाटणारी मंडळी सुद्धा आहेत. वा वा. सो म्हणजे ते इतकं झालं होतं की घरात सांगायचं म्हणजे फक्त ऍडमिट करणं होतं. म्हणजे हम्म. संपदाने कुठल्या तरी दौऱ्यावरून माझ्यासाठी शर्ट आणला होता बर. आणि तो एका मी घरातल्या फंक्शनलाच हा शर्ट, कारण त्यावेळी आई वडिलांच्या कंट्रोल मध्ये कपडे घेतले हो, जात होते. तर हा पूर्णपणे. कुठला, हा. म्हटलं हा माझ्या मैत्रिणीने आणलाय. हम्म. मग ते कार्यक्रमाला जातोय मी, सायकल हातात आहे, परत मला हा. येताना क्लासला जायचंय हा. म्हणून, आणि वडील बरोबर चालतायत. अशा ह्याच्यात ते ठाण्यातल्या विष्णुनगरच्या गल्लीत, मला अजून ती जागा पण आठवते की मी ते बाबांना की किती गोड. बाबा की जरा म्हणजे मी संपदाबद्दल, हो ते आलंय माझ्या लक्षात असं बाबांनी म्हटलं होतं. बरं त्यांनी तुला का शर्ट दिलाय, पण म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं असं की आता सांगशील का आम्हाला सगळं व्यवस्थित, हा. एकदा कबूल करशील का. हा. सो ते चालता चालता मी त्यांना सांगितलं की हो आम्ही फक्त मित्रमैत्रिणी आहोत, आम्ही एकमेकांना आवडतो वगैरे. मग एक 5 मिनिटाची शांतता, दोघं चालतोय, सायकलच्या फक्त स्पोक्सचा आवाज येतोय आणि बरं मग मी पाहुणे पण मग काय म्हणले, काय काय असायचं म्हणजे आत्ता काही डोक्यातनं काढून, मी काढून टाक असं नाही सांगणार आहे, पण ही तुमची वय नाहीयेत आता मी तुम्हाला काही कबुली देण्याची, आत्ता तुमचे अभ्यास शिका. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण बोलू याविषयी. बर. आणि माझ्या घरी तर आम्ही तिघी बहिणी आहोत. मोठीचं लग्न झालं होतं, 11 वर्षाचं अंतर आहे आमच्यात. मधल्या बहिणीचं लग्न आता आम्ही तारीख ठरवली आणि ती तयारी सुरू झाली. त्या ह्याच्यात मी चान्स घेतला की आई बाबा जरा गडबडीत होते. पण माझ्या मोठ्या बहिणीचं पण लव्ह मॅरेज होतं, म्हणजे लव्ह मॅरेज हा विषय नवा नव्हता. हा. त्यामुळे मी बिनधास्त म्हटलं की राहुल माहितीये ना तो येतो तो, हां त्याचं काय नाही आम्ही विचार करतोय. तर माझे बाबा म्हणाले अगं थांब हिचं आधी लग्न होऊ दे, तारीख समोर आहे. नाही म्हटलं हां म्हणजे म्हटलं सांगून ठेवलंय कारण तो लग्नात येणार वगैरे, हे हा. माझ्या डोक्यात ते की Correct. कोणीतरी मग नंतर त्यांना नको असं. आता आमच्यात पक्क झालंय म्हटल्यावर आपण सांगूया. हम्म. सो ठीक आहे शिका आधी, काय करायचं ते शिक्षणानंतर करा, हा. एवढंच वाक्य आई बाबांचं. वा वा. म्हणजे कमाल. त्याला राजरोज ओके ओके हा. घरात जावई म्हणून स्वागत वगैरे असं काही नव्हतं. किंवा हिचं पण घरात आल्यानंतर पण मग ते कर्णोपकरणी मग माझ्या मावशांच्या पर्यंत कानापर्यंत जाणं, चुलत भावंडांच्या कानापर्यंत. चुलत भावंडांना मीच सांगितलेलं होतं, पण मोठ्या मंडळींना की राहुलचं आपलं ठरलंय हम्म. आणि आम्ही वाहवत नाही ना जात आहोत किंवा आमचं भांडण नाही ना, हे सगळ्यांना सांगून टोकाला झालंय, पण आता तुम्ही तोंड फिरवू नका. हा. इतकंच कधीतरी कदाचित आई वडिलांच्या मनात असेल, हम्म. इतकं ते बऱ्यापैकी स्मूथ होतं. Smooth काही झालं. हम्म. आणि मग लग्न ठरवलं तेव्हा काय मग एकत्र परत अख्खी कुटुंब हा ते मग सगळं formality, झालं मग व्यवस्थित. सगळ्या हो. फॉर्मॅलिटी झाल्या. म्हणजे सगळं केलं. बैठक ज्याला हा. म्हणतात ती वा वा. बैठक. म्हणजे मी कॉलेज संपलं, मी नोकरीला लागलो. योगायोगाने मी ज्या एजन्सीत काम करत होतो ती संपदापासून 5व्या मिनिटावरती होती. हम्म. त्यामुळे लंच टाइमला सुद्धा संपदा ऑफिसमध्ये जेवायला आलेली, म्हणजे माझ्या ऑफिसच्या स्टाफला सगळ्या माहिती माहिती होतं. होतं. हा. म्हणजे मला पिऊन आतमध्ये येऊन निरोप द्यायचे, बायको आली आहे राहुल असं. किती गड. हा. तर इतकं ते कॅज्युअल होतं. आणि मला चांगलं आठवतंय माझा पगार मला काहीतरी 3,500 इन्क्रीमेंट ₹5,500 मिळाली. हा. आणि आमच्या घरात साखरपुड्याची बोलणी चालू झाली की ₹5,500 पगार झाला म्हणजे आता काय अजून काय हवं म्हणजे? आयुष्यामध्ये. वा वा.
कारण दोघांच्याही आई वडिलांच्या जनरेशन्सनी 90 रुपयांच्या पगारांपासून काम करायला सुरुवात केलेली आणि त्या सगळ्याच पिढीचं तसं असेल, काय आमचं वेगळं होतं अशातला भाग नाही. सो क्लोज टू 5,000 म्हणजे मलाच आभाळाला हात लागल्यासारखे वाटत होते. संपदा वॉज व्हेरी हॅपी की काय ग्रेट माणसाशी माझं जमलंय असं. मला Great माणसं. एकच प्रश्न त्यांनी विचारला होता, दोघांचं लग्न झाल्यानंतर भागेल ना असं वाटतंय ना तुला? तर म्हटलं हो. आणि मी काय म्हटलं, थोडीच घरीच बसणार आहे, असा एक कॉन्फिडन्स होता आणि सगळंच पॉझिटिव्ह होतं. पण फॉर अ फ्रेशर 5,000 रुपीज वॉज क्वाईट अ लॉट. Correct, correct. त्यावेळेला त्यावेळेला बरोबर 95 मध्ये लग्न झालं आमचं. इट वॉज लाईक ऑलमोस्ट मला वाटतं आजच्या घडीला ते लाखभर रुपये पगार असण्यासारखे. आज 20 टाइम्स 20 पट इन्फ्लेशन तर आहेच आहे बरोबर, त्या काळापासून. बरोबर. तो हिशोब केला तर आजच्या घडीला ते 1 लाख रुपये पगार असण्यासारखे. आता 1 लाख रुपयामध्ये संसाराची जबाबदारी आज उचलता येईल की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण तेव्हा फॅमिली महागाई वाढली बॅकअप तेव्हा तितकी होता. महागाई. फॅमिली बॅकअप असेल तर ते शक्य आहे. आणि म्हणून त्यासाठी फॅमिलीने ते भेटणं, मग त्याचा साखरपुडा, मग लग्नाच्या काय ज्या काय रीतसर होतं. रीतीभाती ज्या आहेत, ओळख होणं, बैठक होणं, हे सगळं फॉर्मली झालं. आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही म्हणजे वराड निघालय मध्ये जसे काशीनाथचे वडील त्याला सांगतात की तू मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं नाही, तसं आम्हाला हे सांगण्यात आलं होतं दोघांना की हे मोठ्यांचं बोलणं, यात तुम्ही नाही पडायचंय, आम्ही ठरवू तुमचं काय, त्यामुळे आत्ताच हवंय नंतरच हवंय पण असंच हवंय. एक गोष्ट आम्ही दोघांनी त्यांना प्रॉमिनंटली सांगितली होती की आम्हाला खूप साधं करायचंय लग्न, म्हणजे त्याच्यात तुम्ही पैसे खूप तुम्ही घालवू खर्च नका. करा आणि असं करू नका, ते आम्हाला सांगा काय करताय ते. आणि तसं आमचं ठरवून झालं. हो, म्हणजे मी सूट घालणार नाही असं सांगितलं हो. होतं. आणि मी माझ्या म्हणजे आम्हाला रिसेप्शन नकोय आणि मी तर अशी माझ्या- साडी घेणार नाही जी मला परत कधी नेसता येणार नाही, याबद्दल अशी आम्ही हट्टी हे होतो मी दोघंही. ठरवलं हा, होतं. हा. म्हणजे मी सांगितलं की मी जे कपडे घेईन ते घालून मला ऑफिसला जाता आलं पाहिजे 8 दिवसांनी. तसेच कपडे घेईन. त्याच्यावरनं खूप झालं, खूप झालं. मी सांगितलं की ठीक आहे, मी झब्बा कुर्ता घेईन की तो मला कार्यक्रमांना म्हणजे वापरता आपल्या येईल. एरवी सणांना वापरता येतो. इतपतच. तो इतका भारी नाही की मला तो घालून बाहेर पडायची लाज वाटेल. आणि आजही ते फोटो बघताना मला हसू येतं की माझ्या अंगावरती साधा. लॉंग स्लीवचा शर्ट आहे, हा फॉर्मल शर्ट आहे, एक फॉर्मल ट्राउझर शिवून घेतलेली, आणि असं म्हणजे आम्ही सगळ्या नातेवाईकांना सो कॉल्ड रिसेप्शन असं नव्हतं, भेटायला आम्ही तसे उभे राहिलो. म्हणजे मला असं वाटतं तो भपका हा तेव्हा नव्हताच होत एकतर. आणि दुसरे ऑप्शन्स काही आपल्या डोळ्यासमोर नव्हते ना, की प्रेमात पडायचं किंवा प्रेमात नाही पडलात तरी निवड करायची आणि लग्न करायचं. लग्नाशिवाय नुसतंच भेट असं काहीच आपल्याला नव्हतं. ऑप्शनच नव्हतं. बरोबर. त्यामुळे ते रीतसर. दुसरं असं झालं होतं की आमच्या लग्नाच्या बाबतीत एक वाईट गोष्ट अशी घडली की आमच्या ठरलेल्या लग्नाच्या ठरलेल्या तारखेच्या केवळ 15 दिवस आधी संपदाचे वडिलांना अचानक कॅन्सर डायग्नोज झाला आणि एकदम लास्ट स्टेजला, म्हणजे ते ऍडमिटच करायला लागलं. ते 8 म्हणजे दिवस माझं खूप- शेवटचं केळवण आणि त्यांना लगेच त्याच रात्री ऍडमिट केलं. 7व्या दिवशी ते गेले. 7व्या दिवशी ते त्यामुळे वारले. आमची जी आधी ठरलेली तारीख होती ती आईने सांगितलं की मला थोडासा काळ द्या, आणि ती 94च्या डिसेंबरमध्ये होतं ते आमचं 95च्या फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये. झालं. सो 3 महिन्याच्या फरकाने ते लग्न झालं. जागा बदलली कारण तोपर्यंत हॉल गेलेला होता, मग दुसरा साधासा हॉल, थोडी माणसं अजून कर्टेल झाली. जिथे 250-300 माणसं येणार होती तिथे आम्ही 150-200 माणसं म्हणजे बोलवली. मला एवढं टेन्शन आलं. मोहन वाघ येणार आहे, अंकुश येणार आहे, संजय येणार, भरत जाधव, म्हणजे तेव्हा आम्ही काही असे ग्रेट कोणी होतो नव्हतो, पण ही सगळी मंडळी येणार आहे. शर्वरी पाटणकर आली होती लग्नाला. तर असं वाटलं, पण तरी सुद्धा असं टेन्शन नव्हतं की ह्या लोकांना माझ्या लग्नाला यायला आवडेल की नाही. माझी माणसं आहेत, येतीलच असं होतं. पण असं जरा जी आधीचा जो उत्साह होता तो नंतर माझ्या आईने तो ठेवला होता की तुझं जसं ठरलं तसंच करायचंय म्हणे लग्न, आणि त्याच्यामुळे सगळे सावरले होते. पण आता असं लक्षात येते की ब्लेसिंग इन डिस्गाईज असं की ते मुळातच आम्ही कॉन्सेप्ट काय भपकाच नव्हता. पहिल्या जसं ठरलं होतं तसं झालं, तरी तसंच्या तसं परत करताना आम्हाला तो गिल्ट नाही आला की अरे आत्ता कुठे दादा गेलेत आणि आम्ही हे काय करतोय. तर ते पार पडलंच पाहिजे, त्यांनाही ते हवं होतं, यासाठी ते केलं. आणि ते करताना आम्हाला असं नाही वाटलं की हे काय, तिची एक साधी पैठणी नव्हती, शालू नव्हता,
एक साधी नारायणपेठ टाईपची साडी, माझा शर्ट पॅन्ट असं लग्न. वाव, कमाल. पण ते टिकणारे धागे होते. क्या बात आहे. तर वा. असं असं झालं ना साधेपणाने लग्न. सोहळा हो. पण साधा झाला. हम्म. आणि मग त्यानंतर एकत्र कुटुंब राहिलात तुम्ही. हो, हो. पण मग- म्हणजे मला पदार्थ करणं, स्वयंपाक करणं हा माझ्यासाठी कधीच आलेली वेळ नाही. कारण माझी आजी, आई, मोठ्या 2 बहिणी, म्हणजे सगळ्यांवर टर्न येऊन माझ्यापर्यंत कधी काही यायचंच नाही. हा. आणि समहाव माझी आई म्हणाली की हे काही याच्यासाठी खूप आधी वेळ घालव तू आणि हे शिकून घे, असं काही नव्हतं. अंगावर पडलं की हे येतं, करतात. तू शिक. माझे ऑल द बेस्टचे दौरे आणि हे सुरू झालं तर आई म्हणाली आत्ता हे लाईफ तू एन्जॉय Enjoy करून कर. घे. जेवण बनवणं ही अजिबात रॉकेट सायन्स नाही. त्यामुळे लग्नानंतर माझी ती प्रोसेस सुरू झाली. म्हणजे मला काय येत नाही हे आधीच मी सासूबाईंना छान मस्त सांगितलं होतं. त्यामुळे माझे पोळ्या यायला लागल्या हा 6 महिन्याचा काळ. मग फुलके फुगायला लागले, मग फोटो, असं असं माझी पदार्थ करण्याची तयारी. एकीकडे शूट आणि नाटक तर थांबलं होतं, पण तरी मी हळूहळू मग कथ्थकचे क्लासेस सुरू केले होते किंवा अँकरिंग सुरू केलं होतं. अच्छा. तर त्याची धावपळ आणि संसार हे करताना मला एकत्र कुटुंब ब्लेसिंग वाटलं. माणसं कुलूप घरी लावून असणं. जायला लागतंय घरातनं किंवा हम्म. दुधावर झाकण ठेवलं नाही आणि मी गेले, अशी कुठलीच विवंचना माझ्या मागे तेव्हा नव्हती. वा वा. तर मजा आली मला. आणि मी एकत्र कुटुंबातच होते ना, मोठ्या कुटुंबात हम्म. होते. चला आता ही माणसं नाही, ही माणसं. पण तेव्हा त्या काळात या क्षेत्रात मुलगी काम करते याकडे थोडस एक हो, असं बघितलं नाहीच जायचं. होतं मला. तर ह्यांच्या घरून कसं, त्यांनाही सवय नसेलच ना, म्हणजे तुम्ही कॉलेज नंतर नाहीच केलं ना तुम्ही? म्हणजे राहुल नसताना आपण बोलायचंय असं मला सासऱ्यांनी सांगितलं. हा. सो सासरे, सासूबाई आणि मी. हा. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला ना फक्त तू ज्या क्षेत्रात आहेस ते क्षेत्र आवडत नाही, तर तू नाटकात नाही काम केलंस तर चालेल का. तर मला आई म्हणाली होती, अंदाज दिला होता आईने, कारण म्हणे आपल्याला आवड आहे त्यामुळे आपण माझ्या बहिणींना पण जाऊ दिलं होतं नाटकात, एकांकिकांमध्ये. पण असं नव्या घरी होईलच असं नाही संपदा, तर तिथे आधी तू त्यांची होशील आणि मग तू निर्णय पुढचे ठरवशील. तर बघ, असं करूनच मला पाठवलं होतं हे जेव्हा बोलणं होणार आहे. त्यामुळे मला असं काही नव्हतं आणि ह्यालाही ते फार आवडत नव्हतं. त्यामुळे आमच्यात पण बोलणं झालं होतं. पण जसं मला आई म्हणाली होती की आधी तू त्यांची हो, तर हे मी आधी डोक्यात ठेवलं की मैं तो करूंगी. पण जसा माझ्या आईला माझ्याबद्दल विश्वास आहे किंवा माझ्या वडिलांना होता, तो माझ्या सासू सासऱ्यांना कधी निर्माण होईल याची मी वाट बघेन आणि तेव्हा मी परत थोडं का होईना पण सुरू करेन. सो आधी विरोध होता, म्हणजे तोंडाला रंग लावलेली सून आम्हाला नाही आवडणार असं वाक्य. यात एकही हे पण मी बदलला नाही, उद्गार चिन्ह पण मी बदललं नाही. मला जड अशासाठी गेलं की इतकं ते अपफ्रंट सांगितलं जाईल का, आडून सांगितलं जाईल असं वाटलं होतं. तर मग घरी आला मी सांगितलं की मला असं. तर आईने मला या बाजूने पुन्हा समजावलं की त्यांचे ना याच्याबद्दल खूप गैरसमज असणार आहेत या क्षेत्राबद्दलचे, तर ते मिटव तू, ते तुझं काम आहे. नुसतंच PhD करून काय मिळवणार आहेस तू, असं मला आई कायम शिक्षणावरनं बोलायची की वर्गात पहिलं येणं आणि एका या लाईनला हात लावणं ह्याहीपेक्षा तुम्ही रोजचे प्रश्न कसे सोडवता यात ब्रिलियन्स हवा, ते जगायचं आहे तुम्हाला. ते असं मी केलं हळूहळू. पण मग तो सुरुवातीचा काळ कसा होता तुमचा? मी हिच्याच उत्तराला धरून बोलतो की तू नको नाटकात काम करूस हे म्हणताना मी मेल इगोइस्टिक होतो का? आज मी म्हणेन की नाही. काय वय होतं? ती 22, मी 23. काय कळत होतं आयुष्याबद्दल? चला आपण दिवसातले 2-2 तास भेटतोय, त्याच्याऐवजी आता 24 तास आपण एकत्र राहणार आहोत याचा आनंद होता. म्हणजे काय करायचंय, संसार करायचा म्हणजे काय, आपल्याला खरंच मूल होऊन आपण पालक बनण्याच्या लायकीचे आहोत का, कधी हवंय, काय काय करायला लागेल, ह्याचं छोटे छोटे
अख्खी वॉर दिसतच नाही ना कधी. हम्म. आपल्याला नेहमी बॅटल्स, छोट्या लढ्या दिसतात. आत्ता हे करायचंय, आत्ता हे करायचंय. करिअरच्या ह्या टप्प्यात कोणाला माहिती असतं की मला ना 25 वर्षांनी, तेव्हा सुद्धा असंच वाटतं की मी सीईओ होईन, एवढंच. त्याला सुद्धा मी लढाईच म्हणेन की ते वाटणं सुद्धा बदलतंच, तुमचं क्षेत्रच बदलतं. तुम्ही अचानक कॅफेच काढून मोकळे होता किंवा अचानक तुम्ही फोटोग्राफीकडेच वळता, मग कुठे गेलं सीईओ. सो त्यावेळेस काही कळत नव्हतं आणि त्यावेळेस एवढंच वाटलं की नको ना, तू छान, मी घरी आल्यावरती मला दिसावीस. नाटकात तू किती रिहर्सल, कारण मी तिच्या रिहर्सलला जाऊन तिला भेटत होतो, तासन तास थांबत होतो. मग मी नोकरी करत असेल तर तेव्हा असं सगळं शक्य होईल का, आणि मग तू घरातच नशील तर माझ्या आई वडिलांना आवडेल का. अशा छोट्या मुद्द्यांवरनं त्यावेळेस ते नाही म्हटलेलं होतं. म्हणजे अत्यंत इमॅच्युअर अवस्थेतलं नाही म्हणणं होतं. हे त्याचं जस्टिफिकेशन नाही, पण ज्या कारणासाठी आपण आज इथं बसलो आहोत आणि हे बोलतो, ते जर का सगळे ऐकतात तर त्यांना हे कळायला हवं की की असं खरंच किती आधीपासून कळत काही असतं ठरलेलं ना, ते ग्रो होतं, झाडासारखं ते वाढत जातं. म्हणजे अगदी आई वडील सुद्धा तेव्हा 50शीत जरी होते असं म्हटलं तरी सुद्धा 50शीतल्या आई वडिलांना पहिल्यांदाच सासू सासरे होणार होते ते. सो सासू सासरे होण्यात ते इमॅच्युअरच होते. कुठे आधीच्या सुनेचा किंवा आधीच्या जावयाचा काही अनुभव होता, काही नाही. सो ते फक्त त्या इव्हेंट पुरता, लग्न इव्हेंट पुरता नाही, तर नातं म्हणून त्यांना काय नव्हतं कळत. आणि मला सुद्धा ना, म्हणजे त्यांचं हे वाक्य किंवा ही अपेक्षा मला का स्वीकारावीशी वाटली की मला ते माणूस म्हणून दोघं खूप आवडले होते. की बाबा तर हसरे होते एकदम, आणि आई पण आमच्या, म्हणजे मला असं वाटलं की ट्रान्सपरंट असणं हे एकत्र जगण्यासाठी फार सोयीचं आणि गरजेचं आहे, धुसफूस होण्यापेक्षा. तर मला असं वाटलं, हा, ही माणसं तर आवडलीत, या माणसांना बदलायचं कसं ते आपण नंतर ठरवू. हो की? आणि त्या काळात खरंच आमच्या क्षेत्राकडे तसंच एवढा स्कोपही नव्हता. आजही कन्फ्युजन. ज्या मुली काम करतात त्या नाहीयेत चांगल्या असंच बघितलं हो, जायचं. रादर त्याचं मुलं पण काही असंही म्हटलं जाईल चुकीचं आज तर. नाहीये. आज तर मुलांबद्दलही तसं म्हटलं जाईल. दुसरं असं की तेव्हाही म्हटलं जात होतं, म्हणजे किती लोकांना एक नट जावई म्हणून चालला असता, किती बापरे, तेव्हा सेटल तर फॅमिलीला असा चालला, नोकरी काय यायला माहिती पाहिजेच. हा दारू पित असेल, हा हो. किती बायकांची लफडी, असंच म्हटलं जात होतं. बरोबर. तो सुरुवातीचा काळ मला जाणून घ्यायचा आहे हा. की नोकरी, तुझं घरी असणं, हो. एकत्र कुटुंब, आणि आपण कितीही छान मित्र आणि प्रेमात असलो तरी 24 तास एकत्र राहायला लागल्यावर आपल्याला वेगवेगळ्या सवयी एकमेकांच्या कळायला लागतात, किंवा माणूस म्हणून पण आपण तेव्हा जास्ती ओळखायला लागतो खरंय, एकमेकांना. खरंय. तर तुमच्या बाबतीत काय, कसं घडलं, काही गमती जमती झाल्या का त्या काळात सुरुवातीच्या? हो ना. आम्ही एकत्र राहायला लागल्यावर माझ्या ते जास्त लक्षात आलं की याला पदार्थांमधलं अधिक कळतं जरा. म्हणजे जिऱ्याची फोडणी दिली का, मोहरीची दिली का, तिळाची दिली, आलं एवढं घातलंयस का, हिंग घातलंय, मीठ कमी पडलंय, वासाने येतो, असं ओळखायचा. आणि तेच मला, अरे काय रे, प्रत्येक केलेल्या पदार्थातलं तुला काही ना काहीतरी हे दिसतंय. पण त्याच्याबरोबर होतं की त्याला त्याची चव, कारण माझ्या सासूबाई अतिशय उत्तम सुगरण. अन्नपूर्णा, सासरे माझे उत्तम करायचे, आमच्या घरातच रादर माझे चुलत दीर, चुलत सासरे वगैरे सगळ्यांना पदार्थ आणि त्याच्या चवीढवी याच्याबद्दल भरपूर छान ज्ञान. तर म्हटलं, अरे बापरे, याला तर खूपच कळतं मग आता, आणि आपल्याला तर काहीच येत नाही. पण आईचं ते वाक्य, ते काय रॉकेट सायन्स नाहीये, येतं, तू आपण फक्त तेव्हा त्याला वेळ दिला पाहिजे की ते येतं. मग तसं हळूहळू आता मी त्याला, म्हणजे अजूनही मला ते जमलंय की नाही माहित नाही, पण पोट भरतं त्याचं. तुम्हाला काय अनुभव सुरुवातीला? मला कधीही न विसरता येण्यासारखे साबुदाण्याची खिचडी मी खाल्लेली आहे. रात्र नाही खाल्ली, जी खाता नाही आली, खाऊ नाही शकत. म्हणजे लग्नानंतरचा पहिला श्रावणी सोमवार, आणि त्या काळी मी श्रावणी सोमवार वगैरे उपास वगैरे, संपराशी लग्न व्हावं म्हणून ठेवलेला उपास वगैरे, काही अडचणी येऊ नये. आणि त्या उपासानेच आणि आईनी, बरं, आमच्या दोघांच्याही घरात वेगळ्या अर्थाने मातृसत्ताक पद्धती. संपदाच्या घरामध्ये 4 बायका आणि 1 गरीब बिचारा पुरुष, आणि आमच्या घरात आम्ही 3 पुरुष, 2 मुलं, आई वडील आणि आई. पण तरी सुद्धा मेजॉरिटी म्हणून आमचं चाललेलं अशातला भाग नाही. तर माझी आई खमकी, डिमांडिंग होती, तिला सातत्याने नाविन्याचा ध्यास होता, धडपडीने करणं या बाबतीत माझे बाबा अगदी डोसाई.
असे होते. त्यामुळे अच्छा. म्हणूनही तिच्याकडे तो चार्ज होता. आणि यांच्याकडे दादांचं काही म्हणणंच नाही, त्यामुळे जे ह्या बायका ठरवतील ते अशा ताटामध्ये Okay. म्हणून होतं. हा. दुसरं असं की दादा अगदीच बसून पेपरमध्ये मान घालून किंवा म्हणजे माझे वाचनामध्ये वडील वाचन वडिलांना करतात. दादा म्हणा. हा. आणि चहाचा कप सुद्धा म्हणजे ते उचलून आत नेणार नाही, घ्यायचं अशा नाही. पद्धतीचं व्यक्तिमत्व. हा. किंवा आज चहा- मी चहा करतो म्हणजे हा. आमच्याकडे इव्हेंट Event असायचा की होता. आज एक दादा पुरुष चहा करणार. चहा हा. करतोय. आणि आमच्याकडे बाबा म्हणजे अत्यंत बारीक कांदा कापून रोजचा तयार ठेवण्यापासनं आहाहा. ते धुणं हम्म. वाळत घालण्यापासनं ते भांडी मग आपण मग कामवालीला कशाला घरात बोलवलंय इतकं, मी विसरून ठेवायची ती घासूनच ठेवायची इतकं. हा. सो कम्प्लिटली भिन्न कल्चर्स होती. अशा ह्याच्यामध्ये मी गृहीत धरलं होतं की संपदा विल ब्लेंड इन. नेमकं तिचं ब्लेंड होताना काय घडतंय हे मला माझ्या नोकरीच्या आणि माझ्या वरवर जाण्याच्या प्रयत्नांमध्ये मी कितीचं लक्ष दिलं मला नाही आठवत. मला पण नाही ते खिचडीचं सांग ना. सो त्या श्रावणी सोमवारला पहिली खिचडी आईने तिला तो गुगली टाकल्यासारखंच केला असावं असं आज मला वाटतं खिचडी की करायची म्हणजे म्हणजे आजची का हिने डिक्लेअर केलं होतं नाही की नाही राहुलची सासूबाई म्हणाल्या की चल तुला उद्या तुझ्या नवऱ्याचा उपवास आहे तर तू कर, काय उपवासाचं करशील का? कारण मी आपला रोज मी डबा करू का, मी पोळ्यांना मदत करू का वगैरे असं हा. इकडून तिकडून चुट्टू नाही पुट्टू. म्हणाले तर बरं असंच होतं. मग एक दिवस सांगितलं ते तू अख्खाच पदार्थ कर. आणि मग मी काय केलं की तूप, मग ते गरम झालं, मग जिरं मिरची हे इथपर्यंत सगळं लेट मी सॉरी. पण म्हणजे मी आंघोळ करून म्हणजे चला डबा आज आणि एक्साइटमेंट की संपदाने खिचडी केली वा वा. वगैरे, तोपर्यंत आलो आणि संपराचा रडवेला चेहरा आणि काय झालं म्हणून ओट्याशी मी आई थोडी रागानेच बाजूला होती की काय हे, म्हटलं काय झालं काही कळेना. तर त्या म्हणजे कढई उलटी टाकून ओट्यावरती आपटायला लागली तेव्हा तो खिचडी नामक एक कुडकुडीत केक खाली पडला, अगदी दगडासारखा खाली पडला. आणि मला संध्याकाळी आल्यानंतर एकंदरीत संपर्काकडनं कळलं की आई खूप नाराज झाली की अरे हिला साबुदाणा भिजवायचा असतो हे पण माहिती नाही. आता काय होणार माझ्या सकाळी मुलाचं? बरणीतले साबुदाणे काढून तिने डायरेक्ट Direct तुपावरती फोडणीत फोडणीला. टाकले वा वा, आणि ते कमाल. भाजीसारखे भेंडीच्या वाफतील असं तिने धरलं. तर त्या वाफेने ते फक्त साबुदाण्याचे कडक दाणे एकमेकांना चिकटले आणि त्याचं कल्याण वस्तू झालं. हा किस्सा फेमस आहे बरं का आमच्या दोन्ही घरी. हो. त्यामुळे बाकीच्या सगळ्या हे झालं होते की चला आपली ह्याच्यापेक्षा जास्त काही चूक होणार. त्यापेक्षा वाईट काही करू शकत नाही आपण. फक्त फरक एवढाच आहे की तिच्या घरामध्ये या गोष्टीला खूप कॅज्युअली घेतलं जाऊ शकत होतं कारण त्या घराचं कल्चर तसं होतं. त्याला ठीक आहे दुसरं काहीतरी घे. आमच्याकडे आम्ही अन्नाला फार म्हणजे त्याच्या भोवती आयुष्य फिरत असल्यासारखं. महत्व. बरं दोघही उत्तम स्वयंपाकी, त्याच्यामुळे खूप जास्त मी त्यांना दोष नाही देते, पण मला जर का आज न्यूट्रली जर का त्यांच्याकडे बघतो मी आणि ते का असं वागले असेल की आईनी तेव्हा अगं होतं का असं म्हणून हसण्यावारी ते का नाही गेलं, तर मी म्हंटल तसं की इतकं कसं नाही माहिती. म्हणजे त्या बाबतीतलं सगळं माहितीच असणार असं ते त्यांच्याप्रमाणे गृहीत धरत होते आणि हे काय भलतंच निघाल. म्हणजे भेंडीच्या भाजीवर अर्धा तास चर्चा जर होऊ शकते एखाद्या घरात, मला असं वाटतं माझं कठीण आहे. पण तो दिवस कसा काढलास, साबुदाण्याच्या खिचडीचा दिवस? आणि जो जावं लागलं वाया जो जाण्याला. साबुदाणा भिजत घालून फुगतो तो फुगवलाच नाही मी, पण माझ्या सासूबाई त्यांना टेन्शन आलं की आता म्हणजे कसं म्हणजे हा नोकरी करणार आणि मी घरी असणार आहे हे पक्क झाल्यामुळे मग स्वयंपाकाची जबाबदारी मी घेणार पुढे मागे, तर मग याचं कसं होईल अशी त्यांना काळजी वाटली. त्या नव्या नव्या सासू होत्या, जशी नववधू असते तसे त्या नव्या सासू होत्या. आणि माझा थोडा म्हणजे दिवस डिस्टर्ब गेला की सगळं येतं मला, मी साहित्यावर बोलते, मी कथ्थकवर बोलते आणि मला साबुदाणा भिजत घालायचं मला माहीत, म्हणजे मी स्वतःला हे करत होते की मग मी एक दिवस आईला म्हटलं आई तू असं नको होतं करायला, मला थोडं तरी स्वयंपाक करायला लावायला. तर आई म्हणाली जातो ग आपण काळ, तिच्यासाठी काय जेवणार कसली सारखी सारखी चर्चा करत बसायचं, चुकतं पुढे जायचं. शिक्षिका पण ती मागच्या बेंचवरच्या मुलांची आवडती शिक्षिका, अरे चुकलं ना परत कर, असं अशी होती ती. सो तो माझा दिवस डिस्टर्ब गेला आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हटलं की सगळं येतं तर हे यायला हवं, कारण यालाही येतं ना. असं नाही की मेल डॉमिनन्स आणि स्त्रीनीच करायचं असं काही आमच्याकडे भानगड नव्हती. तू वर्णन ऐकलंस सासरे किती मदत करायचं. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे
म्हणजे पुरुषांनी काम केल्यास काहीतरी ग्रेट ही कधी भावनाच हा. नव्हती आमच्या घरात. ती आईनी मला सवयच लावल्याचं आठवत नाही. पाण्याचा ग्लास होता, आपण आपलं भांडं भरून घेणं, आपलं ताट घेणं, विसळून ठेवणं, आपले कपडे आपण धुणं, घरामध्ये शनिवार रविवारचं धुणं पुसणं याला मदत करणं, साफसफाई काढली तर. सो हे तर करायचं हे नॉर्मलच त्यामुळे ते आहे. नाही करणारी माणसं आम्हाला विचित्र वाटायची की किंवा मी करून जर नाही आले, करणार. मी कथकचा क्लास घेऊन रात्री 9 वाजता आले आणि हा जर 7:30ला आलेला असेल तर सासूबाईंचं म्हणणं की तू तिला पाण्याचा ग्लास दिला पाहिजेस. अशा होत्या त्या. त्यामुळे त्या जेव्हा रागावल्या तेव्हा एक स्त्री म्हणून आता असं असं काही नाही दृष्टिकोन आहे मला माहित होतं. हा हा फक्त आता आपण परत मगाशी म्हटलं की ज्या कंटेक्स्ट मध्ये आपण जे म्हणजे आजचं जर का एक 25शीतलं कपल हे ऐकणार असेल तर त्यांना हे इतकं आउटडेटेड वाटणार सगळं, कारण यातलं So आता what? काहीच असं. मोस्टली नसणार आहे की कदाचित पण काळच आई-वडिलांबरोबर वेगळा एकत्र- होता काळच त्यामुळे. वेगळा होता. तरी सुद्धा कंपॅटिबिलिटी म्हणजे नेमकं काय की आर वी बॉर्न कम्पॅटिबल फॉर इच अदर, तर नाही. म्हणजे अनुरूपता ही घेऊनच आपण एक मेल फिमेल सॉकेट सारखे आपण जॉईन होतो का, तर नाही. देर आर प्रोट्रुजन अँड एक्सट्रुजन्स आणि इन्क्लुजन्स हे हळूहळू निर्माण होणार आहेत. कुठेतरी खड्डा पडणार आहे तेव्हा तिथे जागा भरून काढायला दुसरीकडे उंचवता येणार आहे, तसं ते आहे. सो या सगळ्या प्रोसेस मधनं आज अशी परिस्थिती आहे की माझ्या शर्वरीला नाही फक्त, पण अगदी आईला सुद्धा तिच्या हातचेच काही पर्टिक्युलर की ते कर ना, म्हणजे उकड तू करा. सो जसं आईला तिच्याकडून उकड करून हवी असते तसं शर्वरीला तिच्याकडून कुरकुरीत भेंडीची भाजी पण करून हवी असते, किंवा काहीतरी ते संपदानीच इनोव्हेट केलेलं सगळ्या उरलेल्या भाज्यांचं, इनोव्हेट काय आपल्या सगळ्यांच्या घरात नव्हतं ते पर्टिक्युलर कटलेट, म्हणजे त्याच्यासाठी ही भाजी कर, आदल्या दिवशी उरवूयात आणि मग त्याची कटलेट करत, अशी एक पद्धत चालू झाली. सो इथपर्यंतचा तो प्रवास आहे. बरोबर आहे. वा, तुमच्या सुरुवातीच्या आठवणींमध्ये आपण रमलोय तर आणि त्याच्यासाठी थँक्यू की या निमित्ताने आम्ही काय रे आपण फोन केला होता असं करेक्ट करेक्ट. तीच आठवणींची सफर आपल्याकडे असते, तर तुमचे काही फोटोज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हो. आणि त्याच्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगणार आहात. बरं. हा अगदी आत्ताचा रिसेंट शेतात हा मला वाटतं आमच्या मुलांसाठीच्या समर कॅम्पची अनाउन्समेंट आम्ही शूट करत होतो तेव्हाचा आहे. मी कॅमेऱ्यासमोर अत्यंत वाईट आहे, मी कॅमेऱ्याच्या मागे उत्तम आहे. जाहिरात क्षेत्र आहे, जेजेची बॅकग्राऊंड आहे. सो हे सगळं करण्यामध्ये खूप कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे. राहुल असं संपदाने म्हणजे बरं स्क्रिप्ट मी ड्राफ्ट करणार, कारण मला ती 1.5 मिनिटात एडिट करायची आहे, त्यामुळे मी संपदा हे वाक्य नकोय, त्याच्यामुळे ते जसं आलं ते सगळं ठीक आहे, पण ते ना असं वाचल्यासारखं करू नकोस, बोलू नकोस, हे तिला मला समजावं लागतं आणि ते मला जमत नाही. त्यामुळे माझ्या डोळ्यांमधलं जे एक्सप्रेशन आहे ते माझी भीती आणि पुढचं वाक्य आठवतंय ना हे झाकण्यासाठीच लाऊड पण केलेलं तुला गंमत एक्सप्रेशन. सांगते, म्हणजे हे काही 1-2 पॉइंट्स माझे असतात की तू कॅज्युअल बोल वगैरे, पण बाकी तो सांगतो मला की तू हे वाक्य बरोबर नाही, तू असं का केले, तू म्हणजे इन्स्ट्रक्शन्स याच्या जास्त असतात आणि मी मनात मोजत असते अच्छा म्हणजे मला 50 मुद्दे काढता आले असते पण ते मग शूटिंग राहिलं असतं वगैरे, अशी आमची गंमत जम्मत असते. हो ना, बाईट्स घ्यायचे म्हणजे मी त्याला म्हणते लोकांना अरे ते तू खूप एक्सप्रेसिव्ह वाटू शकतो माझा चेहरा आता, पण माझ्या डोक्यात काय चालू आहे मला माहितीये. ती पुढची म्हणजे मी त्याला म्हणते अरे तू फक्त का म्हणतो, फक्त म्हणायचं वगैरे, एवढीच माझी. हो कळलंय, त्याच्या पुढे मी परत नाही सांगणार. वा वा, कमाल. हा ही समर कॅम्पच्या प्रमोशनचाच मुद्दा आहे. हा अगदी या वर्षीचा नाही हो या वर्षीचा आहे, सॉरी या वर्षीचा आहे, राईट. सो आमचे पुन्हा एकदा बाईट घेतानाच का म्हणजे किंवा आणि आमचा मोस्टली माझं फक्त याच्याबद्दल एवढंच आग्रह असतो की आपण ना जसे असतो तसे दिसायला पाहिजे. म्हणजे ह्याला सुंदर कसं बनवता येईल, कदाचित मी सोशल मीडियामध्ये चुकीचं बोलत असेल, पण कुठल्याही अँगलने मी जर शेतकरीण वाटले नाही किंवा गावात राहतेय बाबा नाही ही एका स्टुडिओत मेकअप करून आले असं नाही वाटतं. मी अभिनेत्री होते हा माझा एक कप्पा आहे आणि मी शेतात किंवा आपल्या पर्यटनात काम करते हा एक जगण्याचा मुद्दा आहे. एवढेच माझे इन्स्ट्रक्शन असते की मला तू मेकअप बिकअप करायला लावू, ते मी आयुष्यभर केलं. छान, मला तुमचे बाईट्स बघताना खरंच खूप छान हेच वाटतं की नॅचरल कॅज्युअल
हा. भाषा तर उत्तम आहेच आहे, ती ऐकायला पण छान वाटते, पण हे मला उलट आवडतं आणि मला असं वाटतं की तो पॉझिटिव्ह पॉइंट आहे फार्म ऑफ हॅपीनेसचा. आणि आता संप्रा म्हणाल तसं की मी शेतकरी वाटलो पाहिजे किंवा ही शेतकरीण वाटली पाहिजे म्हणजे काय. आज सकाळीच गाडीतनं येतानाचा मुद्दा, आज कृषी पर्यटन दिन आहे जागतिक हो, 16 आज मे. आपलं जेव्हा आपण शूट shoot होत आहे. ओके. तर त्यानिमित्ताने मला हे व्यक्त व्हायचं, बोलायचं, लिहायचं. तर आता हा मुद्दा थोडक्यात सांगेन, जरी ते थोडंसं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट असलं तरी, की ह्यात आम्ही पागोट मुंडासेवाला किंवा लुगडवाली शेतकरी नाहीये. कारण शेतकरी किंवा शेतकरी म्हणजे असे ही चित्रच आम्हाला मान्य नाहीये आणि आपण ते बदलायची गरज आहे. असं जर राहिलं तर पुढची पिढी कधीच येणार नाही शेतीकडे. त्यामुळे समाजाचा आत्ताचा जो पेहराव आहे तो शेतकऱ्याचा खरं तर असतो, पण आपण त्याला फाटलेलं धोतर आणि ह्या चित्राला आम्हाला दोघांना खूप राग येतो. आता नाहीये. आम्ही ज्या चंद्रशेखर भडसावळेंना पाहिलं त्यांना आम्ही छान जीन्सच्या पॅन्टमध्ये शर्ट, इस्त्री केलेला शर्ट, मस्त पिळदार मिशा, हॅट, असा शेतकरी का असू नये आजचा. आणि असं नाही दाखवलं तर आजची पिढी अरे हा ते तसे, आम्ही असे, असं ते अंतर राहतं. म्हणजे या डिस्क्रिप्शनचे खूप दुर्गामी परिणाम आहेत. पार त्याच्या सरकारने दिलेल्या योजनांपर्यंतचा, म्हणजे हा घटक गरीब बिचारा असं किती वर्ष आपण त्यांना म्हणणार आहोत. आणि जर म्हटलं तर त्याचे दुष्परिणाम हे असतील की उद्याच्या काळामध्ये शेतीकडे व्यवसाय म्हणून सुद्धा किंवा जगण्याची पद्धती म्हणून सुद्धा कोणी बघणार नाही. हे चित्र बदलायची अत्यंत शेती म्हणजे आवश्यकता काहीतरी उगवायचं आणि ते सगळ्या जगाला विकायचं, असंच आहे ना आता डोक्यात. पण शेती म्हणजे अन्न उगवायचं. उद्या कोणी तुम्हाला काही दिलं नाही तरी तुमचं तुम्ही उगवून खाऊ शकला पाहिजे, असं त्या अन्नाकडे पहा, असा आमचा एक आग्रह असतो. बरोबर, पण छान आहे, हा विचारच छान आहे. हा तर अगदी आता महिन्याभरातलाच असेल. आमच्याकडे पाहुणे, आमच्या म्हणजे कृषी पर्यटनामध्ये पाहुणा म्हणून आलेल्या जोडप्याचं स्वतःचं पावणेर नावाचं एक आपल्या मुंबई गोवा हायवेला मला वाटतं कणकवलीच्या जवळ त्यांचं रेस्टॉरंट आहे. आणि आम्ही पुढे आता मालवणपर्यंत जाऊन आलो, तर वाटेत आम्ही त्यांना भेटायला म्हणून थांबलो होतो, तेव्हा त्यांनी काढलेला फोटो आहे. आणि ते एक असं एका क्षेत्रातले असलो की आमचे विचार पण तसा की आता सिलेंडर नाही, कसं रे दोघं करत असतील, असं आहे की एक वेगळीच काळजी, डिस्कशन. मग आपण भेटूया रे त्यांना, असे गेलो होतो. वा वा, किती छान. हा मला फोटो खूप आवडतो आणि तुम्ही हा सिलेक्ट केलात, मला आवडलं. कारण एक लग्नामध्ये पण विधी असतो लाजो होम, लज्जा होम, म्हणजे असे त्याला शब्द आहे. तर हा फोटो बघताना मला नेहमी ते जाणवतं की याच्यात आम्ही भात जो आहे, जो वारवलेला भात आहे, म्हणजे फोलपट त्याची गेलेत, आणि तर तो असा आम्ही खाली काहीतरी कामच चालू होतं आमचं, झोडणी झाल्यानंतर ते दाणे एकत्र करायचे आणि ते अजून त्याच्यातनं तूस निघतंय का बघायचं वाऱ्यावर, असं आम्ही बघत होतो. तर हा थेट आमच्या लग्नापर्यंत नेतो की हा म्हणजे आमच्याकडे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम हा असतो की आता फोटोग्राफी इतकी सुटली माझी की आमचं सोशल मीडिया मार्केटिंग हँडल करायला माझ्याकडे फोटोग्राफ्स नसतात. पूर्वी खूप असायचे आणि फोटोग्राफी त्याचा स्पेशल सब्जेक्ट होता जेला, म्हणून तो मग हे काम चालू असताना मी तिला म्हटलं की चल या निमित्ताने मी कॅमेरा बाजूला लावून ठेवतो ऑटो शूट मोडवरती आणि येत राहतील फोटोग्राफ्स, आपण आपलं काम करू. किती छान. अशा कुठल्या तरी तो मोमेंटला काहीतरी आम्ही बोलत होतो आणि आजचा दिवस स्पेशल आहे ना. आजचा दिवस म्हटलं तसं की आजचा कृषी पर्यटन, ॲग्रो टुरिझम, वर्ल्ड ॲग्रो टुरिझम डे आहे आजचा. सो आणि तुमच्या आयुष्यातला एक नवीन टप्पा आणि त्यात ते लज्जा होम होत असल्यासारखं वाटतंय. वाव, कमाल. हेही पुन्हा शूट साठी, म्हणजे आपले फोटो हवे बाबा, आपलं काय म्हणजे वेबसाईटवरती हवे, जिथे त्यासाठीचा मोमेंट आहे. आणि या मोमेंटची डिरेक्टर संपदा आहे की ते कॅन्डिड ठेवूया, समोर बघून नको, आपण बोलत राहूया. आणि ते ऑटो शूट मोडवरती सुदैवाने मिळालेले, म्हणजे मला कॉलरचं बटन वरचं लावलेलं हवं हेही कळलेलं नाही. आता कळतंय असं. वा, कमाल आठवणी. आता मला तुमच्या एकूण वेगवेगळ्या कामांविषयी आणि मग आयुष्यात आलेल्या ह्या वेगळ्या टप्प्याविषयी असं तुम्हीच एक प्रवास सांगा ना. कारण मला वाटतं कॅफे पण, फोटोग्राफी पण. कॅफे नाही ना. अच्छा.
मी जाहिरात क्षेत्राशी संबंधित आहे. हा, माझं हा. जे स्कूल ऑफ आर्ट मधनं अप्लाइड आर्ट मध्ये डिग्री घेतली मी. म्हणजे थोडक्यात व्हिज्युअलायझेशन, आर्ट डिरेक्शन आणि वेगवेगळ्या म्हणजे कंटेंट क्रिएशनच आहे ते. कंटेंट क्रिएशनला जी आर्ट किंवा क्रिएटिव्ह बॅकग्राऊंड राहते, म्हणजे क्रिएटिव्हिटी शब्दात असेल किंवा चित्रात असेल, फोटोग्राफीमध्ये असेल, तर त्याला रूप देणारा, त्या रूपाला जन्म घालणारा आणि रूप देणारा तो क्रिएटिव्ह पर्सन. सो त्याबद्दलचं फॉर्मल शिक्षण झालं. व्यवसाय म्हणून मी जाहिरात क्षेत्र निवडलं. मी अगदी छोट्या एजन्सीपासनं ते MNC म्हणजे आणि MNCs पर्यंत वेगवेगळ्या, आणि अगदी साधा ग्राफिक डिझायनर पासनं ते पुढे व्हिज्युअलायझर पासनं ते पुढे एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डिरेक्टर पर्यंतच्या सगळ्या पदांचा अनुभव घेतला. बरीच वर्ष, जवळजवळ 23 वर्ष अगदी आम्ही गावी म्हणजे रिव्हर्स मायग्रेशनच्या टप्प्याला लागण्यापर्यंत मी सायमल्टेनियसली ते काम करत होतो. साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे 2016 पर्यंत. त्यापैकी 2013 पर्यंत तर मी प्रॉपर नोकरी केली. नंतरची 3 वर्ष मी फ्रीलान्स पद्धतीने, की तिकडे जास्त वेळ आणि इकडे कमी वेळ, पण एक आर्थिक आधार हवा म्हणून केलेलं काम. इतका काळ जाहिरात क्षेत्रात काम केलं. म्युझिकची छंद स्वरूपात आवड असल्यामुळे लहानपणापासून पेटी, बुलबुल तरंग, म्हणजे आता ज्याला बँजो म्हणून ओळखतो आपण, ते तिथपासनं ते गिटार फॉर्मली, आणि मग छोट्या मोठ्या कार्यक्रमातनं गिटारची साथ केलेली आहे ठाण्यातनं. मग ते सुटलं. सो प्रोफेशनली ते नाही केलं. फोटोग्राफीची आवड होती, अगदी जुजबी, हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या कधीतरी फोटोग्राफी कमर्शियल असाइनमेंट्स पण केल्या सुरुवातीच्या काळात. पण नंतर ऍडव्हर्टायझिंग मध्ये इतक्या मोठ्या फोटोग्राफर्स बरोबर काम केलं की मला स्वतःला फोटोग्राफी करण्यापेक्षा मला कॅमेरा मागचं काम, माणूस म्हणून काम करणं जास्त आवडलं. म्हणजे सो फोटोग्राफी इज वन ऑफ द ऍस्पेक्ट्स ऑफ त्या सगळ्या कामाचा. आणि साबण, शॅम्पूज, तेल, चॉकलेट्स, टूथपेस्ट, गॉड नो कितीतरी कॅटेगरीज वरती, वेगळ्या कॅटेगरीज वरती, उत्तम ब्रँड वरती, अगदी सॅनिटरी नॅपकिन्स पासनं खूप गोष्टींवरती, विस्की पर्यंत सगळ्या ब्रँड्स वरती काम करून झालं. आणि नंतर मात्र आता आम्ही आज कृषी पर्यटनाच्या व्यवसायात आहोत. आणि कृषी पर्यटनाचा व्यवसाय म्हणजेच की आमच्या जीवनशैलीला आम्ही शेतीचा व्यवसाय नाही करत आहोत. शेती हा आमच्या जगण्याचा एक भाग आहे. आम्हाला आवश्यक ते, आम्हाला पर्यटनात उपयोगी पडता येईल ते येईल. आमच्याकडे जर का 2पेक्षा फक्त रोजचे 2 किंवा 4 पाहुणे नाहीत, तर आमच्याकडे 15-25 पाहुणे असणार, तर त्यांना किती लागेल हे पिकवण्याचा प्रयत्न आहे. इथल्या जमिनीमध्ये, इथल्या निसर्गात काय होऊ शकेल ते करण्याचा, आणि मग त्याच्यानुसार जी आपली पारंपरिक क्युलिनरी आहे, अन्न पद्धती आहे, त्याचा योग्य अभ्यास करून मग आपण काय वाढवू शकतो आणि मग त्यासाठी काय पिकवायला हवं याचा अभ्यास करत करायची शेती. त्यामुळे आम्ही शेतकरी झालो असं म्हणणं थांबवायला हवं असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही व्यावसायिक, मुळात पूर्वी मी जाहिरात व्यावसायिक होतो, कारण मी जाहिरातीतनं पैसे मिळवत होतो. आता जी मी शेती करतोय ती मला खायला हवी आहे फक्त, आणि मला कोणातरी वाढायला हवी. त्यामुळे मी व्यावसायिक शेतकरी आम्ही नक्की नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी नाही झालो, आम्ही व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन व्यावसायिक आहोत. आम्ही होस्टिंग करतो, आम्ही हॉस्पिटॅलिटी बिझनेस मध्ये आहोत. त्याचं स्वरूप रिसॉर्टचं नाही, त्याचं स्वरूप हॉटेलचं नाही, तर त्याचं स्वरूप फार्म स्टेचं आहे. इतकं सिंपल आहे. मग तो फार्म स्टे असेल तर ते खरोखर फार्मिंग पाहिजे, तिथे स्टेजिंग नाही, दुसऱ्या कोणातरी शेताकडे बोट नाही दाखवायचं आहे. तर तुम्हाला शेतात राहण्याचा अनुभव मिळावा, तुम्हाला झाडं बघायला मिळावी, तुम्हाला भाजी उगवताना बघायला मिळावी, तुम्हाला धान्य कसं उगवलं जातं कळायला हवं, झाडावर फळ कसं लागतं हे अनुभवायला हवं, झाडाखाली बसायला हवं, झाडावरच्या झोपाळ्यावर डुलायला हवं. हे सगळे अनुभव मिळावेत यासाठीचं पर्यटन, असं काम करतो आहोत आज आम्ही. आणि संपदाचं काम तर सर्व म्हणजे जास्त माहिती. हा निर्णय घेताना म्हणजे नोकरी सोडून जाणं, असं एकदम शहर सोडून आपणच घेतलेल्या जागेवर जाणं, हा निर्णय घेताना तुम्ही काय डिस्कस केलं? तू मला वाटतं सुरुवातीला हळूहळू तुझं चालू होतं इथे दिग्दर्शन, नाटक हे सगळं चालू होतं. तू जाऊन येऊन करत होतीस, आणि मग तू आता शिफ्टच झालीस. तर हा सगळा निर्णय घेताना तुम्ही एक जोडपं म्हणून काय चर्चा केलीत? या निर्णयावर कसे पोचलात? जोडपं म्हणून म्हणशील तर आम्ही एकमेकांबद्दलचा जो विश्वास मिळवला होता, विश्वास या अर्थी की हा हे काम करेलच, किंवा याची कपॅसिटी आहेच, किंवा यासाठी तो जीवाचं रान करेल.
हे आपण एकमेकांबद्दल ओळखतो. तसं मी राहुलबद्दल ओळखलं होतं की त्यांनी मनावर घेतलं की तो काम आयुष्यात अर्धवट ठेवत नाही. तो मग ते कंपनीचा असो, तो दुसऱ्या माणसाला दिलेला शब्द असो, काही असो. तर आता असं वाटलं की त्याला जाहिरात क्षेत्र सोडायचं आहे, जे सॅच्युरेशन आलं आहे. आणि मग त्याने अजून पायलट व्हायचं आहे का, वॉटर कलर पेंटिंग्स त्याला तो आवडत होती, मग त्यात तो करिअर करेल का, असं शोधताना आम्हाला कृषी पर्यटन हा चंद्रशेखर भडसावळेंनी दिलेला एक प्रेरणा देऊया आपण त्यांनी दिली. त्यावेळेचं जे सगुणा भाग होतं की शेतावर कृषी पर्यटन हा त्यांचा फोकस होता तेव्हाचं म्हणते मी. तर आता तो ते बोलायला लागला, मग आपली जमीन आहे त्याच्यात आपण असं करू शकतो का, करायचं का, हे त्याच्या म्हणजे डोळ्यात त्याच्या वावरण्यात मला दिसत होतं की आता हा झपाटला याने आणि हा तो ते पूर्ण करणारच. तर जोडपं म्हणून मला हा जो त्याच्याबद्दल वाटलेला विश्वास आहे त्याने मला इमिजिएट हो म्हणायलाच मी प्रवृत्त झाले. आणखीन एक गोष्ट अशी की तो प्रचंड असा अपफ्रंट बोलणार आहे सगळं. तर एक धास्ती होती की पर्यटन क्षेत्रामध्ये तोंडात साखर डोक्यावर बर्फ कुठल्याही व्यवसायात राहते. तर मी म्हटलं की हां मग पण मी असेन ना. हा स्वतःवरचा पण विश्वास की आपण ते कॉम्बो आहे ते मॅनेज करू. पण त्यांनीच ते स्वतःलाही त्याच्यात डेव्हलप केलं आणि तो उत्तम प्रकारे ते करतोय. तर जोडपं म्हणून मला असं वाटतं की हा एकमेकांबद्दलचा विश्वास आम्हाला उपयोगी पडला. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या इथे एक छान बोर्ड आहे, नो रिस्क नो स्टोरी. त्याच्याकडे माझं लक्ष वेधलं गेलं की आपण जर काही नवीन करायचं आणि रिस्कच नाही घेतली तर कसं आपलं आयुष्य बदलेल. या बाबतीतली मी आहे. म्हणजे मला ना, मी रिझर्वेशन केलंय, मला जागा मिळेल ना, मी तिथे पोचेन, असे कधीही प्रश्न पडत नाहीत. मी ठरवलंय मी कशीही तिथे पोचेन, म्हणजे यात रिस्क आलीच की नाही. तसं मला असं वाटलं या प्रवासात जे होईल, म्हणजे वाईटात वाईट काय होईल याच्यावर आम्ही चर्चा केली, चांगल्यात चांगलं काय होईल याच्यावर चर्चा केली आणि यातल्या दोन्हीला आम्ही तयारच आहोत. म्हणजे अजूनही जसा काळ जातोय आम्हाला निर्णय थोडेसे पुन्हा बदलायला लागतील किंवा काय. अरे म्हटलं जग काय म्हणेल, जग काय बोलेल याचा विचार कधी नाही करायचा. आपल्याला जगण्यासाठी जे जे गरजेचं ते आपण करायचं. मग तसा काही दिवस मी जे अगदी म्हटलं ना तुला की आधी मी या माणसांना बदलीन आणि मग मी माझा पुन्हा निर्णय घेईन, ते सुरू झालंच होतं. की मला सासूबाईंनी स्वतःहून सांगितलं की तुला नाटक करायचं आहे का. मग मी वाऱ्यावरची वरात करायला लागली वगैरे आणि मग पुढे करायलाच लागले. तर ते जे आहे तेव्हा यालाही विश्वास वाटला की आता हिला हेच येत आहे, सो ही ह्याच्यातनंच आपल्याला आर्थिक मदत करू शकते. म्हणून मग मी काही कामं करत होते. तिथे जी जबाबदारी वाढवली होती त्यासाठी याला पूर्ण शिफ्ट होणं गरजेचं होतं की इथे पण हात धरला इथे पण धरलाय असं नाही. मग तो आर्थिक भार तेव्हा थोडासा मी उचलला होता. आणि हे काय आधी ठरलेलं नव्हतं, तू शेतकरी होणार आहेस का पुढे, मग मी नाही तुझ्याशी लग्न करणार, असं तर नव्हतंच. प्रेम आम्ही केलेलं होतं आणि ते तसं नसावंही असं वाटतं. मला गंमत आठवते, म्हणजे गरजेचा मुद्दा म्हणून मी इथे सांगते की मंगळसूत्राचं डिझाईन सिलेक्ट करताना मला सासूबाईंनी 100 विचारलं, तुला आवडलंय ना, नाही तर म्हणशील की एकदाच आयुष्यात करायचं तर मग ते तुझ्या आवडीचं नाही वगैरे. पण तेव्हा पण मी म्हटलं होतं की आत्ता मला हे आवडलं आणि वाटलंच बदलावं तर आम्ही आहोतच ना, आम्ही करू शकतो पुन्हा. म्हणजे हे आहे हे आता शेवटचं असं मला कधीच वाटलेलं नाही. तरी सुद्धा तो काळ असा होता की म्हणजे मंगळसूत्र एकदाच करायचं असतं, असाच तो काळ होता. आणि किंवा तो जसा मध्यमवर्गीय मुद्दा पण आहे, म्हणजे असे काही श्रीमंत नव्हतं की म्हणजे एक पाडव्याला वेगळं करू मग दिवाळी. मी स्वतः बदलायला कायम तयार असते. म्हणजे अगदी त्या काळातली मी जरी असले तरी यू नेव्हर नो, तुमच्यावर काय वेळ येईल, काय काळ येईल, कधी तुम्हाला काय निर्णय घ्यायला लागेल तो त्या वेळी ठरवायचा. आधी काही असं ठरवून बिरवून आयुष्य मी तरी स्वतःचं नाही केलं. तर असं हे सगळं घडवत असताना जोडपं म्हणून मी त्याला म्हटलं आपण अधिक काळ लांब राहू, कारण सोमवार शुक्रवार तो ऑफिस, शनिवार रविवार तो तिकडे, घरच्या कार्यक्रमांना नाही, काय म्हणतात त्याला, पूजेला नाही वगैरे, असं सगळंच की जिथे जिथे आम्ही दिसणं अपेक्षित आहे तिथे नाही. तर मला विश्वास पाहिजे की माझा नवरा कुठे आहे आणि तो काय करतोय
हे जे नातं आहे ते आपण टिकून ठेवायचे. किंवा मी शूटिंगला जाते, मी अजून कुठे कार्यक्रमाला जाते, तर मी तिथे काय करते, कोणाबरोबर आहे, माझी जबाबदारी काय, ह्याच्याबद्दलचा आमचा गिव्ह अँड टेक कायम होता. आणि तोच गरजेचा असतो ना. असं कुठे आपण 24 तास एकत्र असतो असं वाटलं मला. विश्वासच शेवटी येस महत्वाचा असतो. आणि मी कुठल्याही परिस्थितीला तयार आहे, आजही उद्याही. मूव ऑन. मला तर योगायोग वाटतोय तू त्या फोटो फ्रेमकडे जे वॉलार्टकडे लक्षही वेधलं. मी मगाचपासून ते वाचतोय आणि आय एम वंडरिंग की हा तुमच्या प्रोडक्शनचा स्टुडिओ आहे का हे अनुरूपचं ऑफिस आहे. प्रत्येक वाक्य ऍक्च्युली अनुरूप या संकल्पनेबद्दलच आहे. बरोबर जात. ही पहिली फ्रेम म्हणते बट व्हॉट इफ इट ऑल वर्क्स आउट. Okay. Second one is saying see the possibilities, not the problem. Third one says own it. Fourth one says you are your only limit. Just do it. No risk, no story. Consistency looks boring, but it's what builds the empire. आणि हद्द होते तिथे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सो यातलं कुठलं वाक्य असं आहे की जे ह्या मुद्द्यांना लागू नाहीये, हे फिल्म्स बद्दल नाहीये, हे पुस्तकांबद्दल नाहीये, हे जगण्याबद्दल आहे. मला गंमत अशी वाटते की आता माझ्या काही नातेवाईकांच्या निमित्ताने मी असे नियम बघायला लागले की मुलगा कसा हवा, मुलगी कशी हवी. आणि मी म्हटलं हे आत्ताच एवढं अगदी सगळं टाईट कन्फर्म करून घेतायत आणि लाईफ असं असतं का. बरोबर, माणूस बदलत एक्झॅक्टली. आणि एवढं करू नये, एवढ्या प्रिकॉशन्स घेऊनही आता काही टिकत नाहीये. खरं खरं. म्हणजे मला असं वाटतं की टिकणं हा मुद्दा मुळातच टिकणं न टिकणं हे सगळं बॉन्डिंग बरोबरच. हे मला हवंय का, गरज व्हायचंय का, गरज ही फक्त शोधाची जननी नाहीये. ती गरज आहे मला हवंय ही गरज असणं. गरज ही शोधाची नाही, गरज ही बदलाची जननी आहे, गरज ही स्वीकृतीची जननी आहे, ऍक्सेप्टन्सची जननी आहे. सो गरज असली की सगळं आहे. ती गरज नाही, इंडिव्हिज्युअलिझम जिथे आलं तिथं ऑब्व्हियसली इट विल गेट क्वेश्चन एट एव्हरी कॉर्नर. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मग प्रश्नच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमचं जे काही मुद्दे आहेत ते सगळे गरजेत नाहीत. म्हणजे मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस, तिला मी माझ्या आयुष्यात हवाय म्हणून स्वीकृती आहे. तू हवायस आणि तुझ्या सकट माणसं हवी, कारण त्यांच्याशिवाय तू नाहीयेस, मी नाहीये, मला तुझी माणसं हवी. म्हणजे मला हे हवंय, मला ही हवी आहे, तिला मी हवाय म्हटलंय, तर मग जे आलं, मग आई स्टर्न आहेत का, वडील फारच अगदी काय म्हणूयात त्याला आपण की त्यांना काही सेच नाहीये का, किंवा तुझा अमुक नातेवाईक असा का, किंवा तुझं घर असं का, हे आमच्यासाठी फार गौण ठरलं. सो स्वीकृती असणं आलं त्याच्यावर. ती परत ते गरजेत नाही की मला हे हवंय, तू हे करून सोडून हे करायचं म्हणतोयस, ह्याला काय अर्थ आहे का, असा प्रश्नच उरत नाही. कारण तू मला हवायस तर मग पुन्हा ऍक्सेप्टन्स आहे. आणि नुसतं ऍक्सेप्टन्स नाही तर मग चल करूयात, काय करता येईल जेणेकरून वी कॅन इव्हेंच्युअली बॉन्ड इट. सो असंही नाहीये की याच्यात खटके नाहीत आणि सगळंच किती गोड गोड. कायम दर तिसऱ्या दिवसाला आमचं भांडण वादावादी चालूच आहे. तरी सुद्धा पुन्हा पॅचअप का होतो, कारण गरज की मला हवं आणि इंटेन्शन. आणि इंटेन्शन. भांडण्याचं उद्दिष्ट काय होतं की तू कसा चुकलास, तू कसा वाईट आहेस तू, आणि तू कसा क्रोधिष्ठ आहेस, हा मुद्दा नाहीये. पण हे झालं, हे होत राहणं, फ्रिक्शन्स आपल्याला जिवंत ठेवतात असं वाटतं. अदरवाईज मग ते फ्रेम मध्ये जाऊत आपण. पण मग आता तुम्हीच त्याविषयी बोललात तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की भांडण झाल्यावर नक्की जोडपं म्हणून तुम्ही ते कसं हँडल करता. म्हणजे एखाद्याला राग जास्ती येतो, एखादा खूप बडबडतो, किंवा त्याच्यातून सोल्युशन कसं काढता. मी मगाशीच म्हटलं की लग्न झालं तेव्हा आम्ही जरी 24 वर्षांचे असलो तरी आम्ही लग्न झालेले 2च महिन्यांचं बाळ होतो. लग्न म्हणून. आणि तसेच माझे पालक पण, हिचे पण आई वडील पण, सासू सासरे म्हणून हिचे आई वडील सिनियर होते, माझे आई वडील अगदी ज्युनियर, पहिलंच लग्न घरातलं, पहिल्याच पत्त्याचं लग्न. त्यामुळे दे वर ओनली 6 months ओल्ड व्हेन दे व्हॉट एव्हर वे दे रिॲक्टेड विथ हर. आणि तसं एक्झॅक्टली कुठलाही वाद झाल्यानंतर आम्ही त्या काळामध्ये 1 दिवसाचे असतो, कारण हा वाद नव्यानच झाला पहिल्यांदा. सो हाऊ टू हँडल इट ह्या विषयावरची मॅच्युरिटी नेमकी नाही. बरोबर. आतापर्यंत हे झालं, ह्याच्यावरती कसं रिॲक्ट करायचं मला माहितीये, पण आता हा जो मुद्दा आहे ह्याला काय अर्थ आहे का असं वाटण्यापासून ते हो आहे अर्थ.
पर्यंत यायला जातात 15 दिवस. हो जातात. सो प्रत्येक वेळी आपण पुन्हा नव्यानेच काहीतरी शिकतोच. हा काय म्हणजे faces इंटेन्शन नवीन, ना, प्रत्येक पुन्हा भांडण. आपलं एकमेकांशी भांडण्याचं इंटेन्शन काय आहे? नातं तोडणं हे इंटेन्शन आहे का तुझं माझं, तुझा हा मुद्दा आहे माझा हा मुद्दा आहे, याचं कसं मॅरेज करूया बोल, असं तर तिथे मार्ग निघतात. म्हणजे मला असं वाटतं पुन्हा पुन्हा अनुरूप ठरावं साठीची ती धडपड आहे. अनुरूपता वाढवण्यासाठीची ती धडपड आहे. कम्पॅटिबिलिटी वाढवत नेली पाहिजे. आणि थोडं विनोदी बोलायचं म्हणजे एक माहीत असलेला शत्रू बरोबर असणं. नॉन डेव्हिल इज बेटर. असं पण ह्याच्यात आहे की आय अग्री. की असं तुम्हाला जगा वेगळं असं काय कोण आणि इतकं आयडियल कसं नसतंच कोणी. आणि कोणी आहे असं म्हणत असेल तर मला खूप क्वेश्चन्स प्रश्नच उभे नाही. राहतील. तर हे की आपण आधी मित्र होतोय का एकमेकांचे, नवरा हो, बायको हो, आई हो, बाबा हो, कोणाचे तरी सून सासरे हो, काही आता जावई आला तर आम्ही सासू सासरे झालो. पण ते होत असताना जग एकीकडे आणि आपण दोघं एकीकडे असंच असायला पाहिजे. मी जगाबरोबर आणि तू एकटा, किंवा तू जगाबरोबर आणि मी एकटी, असं झालं की गडबड होते. पहिल्यापासूनच आम्ही कोणालाही आमच्या दोघांच्या वादात इंटरफिअरन्स ठेवलाच नाही, ना माझ्या माहेरकडच्यांचा ना त्याच्या माहेरकडच्यांचा. म्हणजे प्रसंगी आम्ही शर्वरीला पण सांगायचं, थांब शर्वरी यात तू बोलू नकोस, हा, कारण त्याला इतके लेयर्स असतात की आपल्या मुलांना पण ते माहीत नसतात. सो हे आम्ही कायम पथ्य ठेवले की आमचा प्रॉब्लेम ना, तू ये रे जरा बस आता ह्या बरोबर आहे का मी, असं आम्ही कधी बैल मुझे मार केलं नाही. आपण ऐकणारच नाही होत तिसऱ्या माणसाचं, तर त्याला बसवा का समोर. त्यामुळे माझ्या आई वडिलांचा पण तेवढाच त्याच्यात इंटरफिअरन्स, त्याच्या आई वडिलांचाही एवढाच, आणि हे नातं टिकवायला सोपं जातं असं वाटतं. दुसरी गोष्ट, नाही म्हटलं तरी मी त्या काळातली आहे, मला एवढं कळतं की आपल्याला टिकवता आलं पाहिजे. म्हणजे माझ्या शाळेतल्या शिक्षिकेबरोबरचं पण नातं अजूनही तसंच टिकू नये, माझ्या कॉलेजच्या प्रोफेसर्स बरोबरचं आहे, माझ्या बॅग्स काही म्हणशील तू का ठेवली असेल, तर माझं तो वेडेपण आहे, तो नातं आहे. तर मग ह्युमन रिलेशन मी असं नाही जाऊ देणार. भडका होतो आता बघच तू वगैरे असं इथपर्यंत जातं. पण कोण चिडचिड आहे तुमच्यात? मी. हो. किती मग known पटकन झाले. उत्तर दिलं. इट्स नोन. हा म्हणजे मला सगळी त्याच्याकडचे माझ्याकडचे सगळे म्हणतात कसं ग, म्हणजे माझ्या नंदा म्हणतात अरे बापरे बघ तूच आता बघ काय ते चिडलाय तो आता. तो चिडणं ही त्याची प्रायमरी रिॲक्शन. आणि मला आता त्याची सवय झाली. सुरुवातीला मी खूप रडायचे, जरा काय लगेच चिडला, जरा काय ह्याला दुसऱ्या काही भावना येत आहेत की मी एवढी कशी फसले 6-8 वर्ष मी का नाही ओळखू शकले असं मला वाटायचं. पण त्याच्या रागाचा मला पॅटर्न माहिती. हा म्हणजे आपण कुकरचं झाकण उडणार आहे हे कळल्यावर काय काय प्रिकॉशन घेतो ती मी प्रत्येक वेळी घेते. दुसरी गोष्ट, ती वाफ साठणार नाही याकरता मी त्याला सायकोलॉजिकली अजूनही तयार करते. अजूनही तो स्ट्रगल संपत नाही आमच्यातला, आणि त्याचा त्याला फायदाही होतो हेही तो कबूल करतो. आणि मी चिडले की तो जास्त घाबरतो, कारण वर्षातनं 2दा शिट्ट्या उडतात. त्या उडल्या की फक्त छताला नाही, त्यामुळे त्यालाही माझा पॅटर्न माहिती. पण मी परत मगाच्याच मुद्द्याकडे की या सगळ्यातनं म्हणजे मुळातच हा मुद्दा मला फार अनकम्फर्टेबल आहे असं जरी नसलं तरी सुद्धा मी कम्फर्टेबल आहे असंही नाही म्हणत. म्हणजे तुम्ही तो विनोदाने घेताय किंवा ही इतक्या सहजपणे सांगून जाते, हा तिचा मोठेपणा आहे. माझ्यासाठी ते लाजिरवाणच आहे. आणि फक्त त्याचबरोबर हेही आहे की ते जितकं वाटतं तितकं सोपं नाही चेंज करणं. मी काळा दगड म्हणून जन्माला आलोय, आता माझा खडू होण्यापर्यंतचा प्रवास पांढऱ्या रंगाचा कठीण आहे. त्यासाठी खूप ठिसूळ व्हायला लागणार आहे मला, खूप खूप रासायनिक प्रक्रियांमधून जायला लागेल, तेव्हा होईल. पण त्याचबरोबर हे की त्याचा जर हा विकनेस आहे तर माझे पण 10 आहेत. ते ऍक्सेप्ट केले, ऍक्सेप्ट करेपर्यंतचाच प्रॉब्लेम असतो की तू माझ्याबद्दल असं बोलतोस कसं मी नाहीच आहे तशी, की मग एक अनएंडिंग आहे. पण एकदा ते लक्षात आलं की प्रामाणिकपणे हो रे माझा हा प्रॉब्लेम आहे,
पण मग आता काय करू, कसं आपण त्याच्यावर ओव्हरकम करायचं, किंवा काही गोष्टी नाहीच बदलणार आहे हे आता आम्हाला माहिती आहे, मग आपण कसं म्हणजे मला कथ्थक मधलं आठवतं की अर्धनारी नटेश्वरच आयुष्यातलं खरं आहे, की आपण कधीतरी कणखर पण होतो स्त्री म्हणून, आणि आपण लास्य अंग पण असतं, तसंच पुरुषामध्ये सुद्धा असतं. कोणाचं जास्त असतं, कमी असतं, म्हणजे डॉक्टर्स लोक हॉर्मोन्सच्या बाबतीत बोलतील हे, की मी अशा बाबतीत म्हणेन. पण ते आपण अपुरे आहोत म्हणून तर आपण एकत्र आहोत. म्हणजे आज लिव्ह इन मध्ये जरी तुम्ही राहिलात तरी तो एक अपुरेपणा आहे, म्हणून तुम्ही एकत्र राहता आणि एक पूर्णत्व त्याला देण्याचा प्रयत्न, भले ते शॉर्ट टर्म मध्ये असेल किंवा काही असेल. पण ही इन्व्हेस्टमेंट मला जास्त सेफ वाटते, की आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा, पुन्हा इम्प्रेस करा, पुन्हा मग माझे विकनेस त्याला कळणार, मग हे भानगडी नको. आता कळलंय. पुन्हा मी तेच म्हणेन, गरज आपल्याला माझी माहिती गरज की- शॉर्ट टर्म असेल तर मग आपण वेस्टर्न कल्चर सारखं वन नाईट स्टँड वरती प्रवास आपला येईलच, की तेवढीच गरज, तेवढा सहवास. माझी गरज मोठी आहे त्यापेक्षा. मला फक्त ते नाही महत्वाचं. म्हणजे जीवाशिवाची जोडी म्हणजे काय, म्हणजेच अर्धनारी किंवा आपण कम्प्लीट इनकम्प्लीट असण्यापर्यंतच वैचारिक प्रगल्भता, आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठीचा काळ, हे सगळे मुद्दे आहेत. म्हणजे आता मी एक नवीन नाटक माझं येऊ घातलंय, त्यात मी लिव्ह इन कपल दाखवलंय. म्हणजे ते दाखवताना पण मला काही गोष्टी लक्षात आल्या, की हा त्याच्यात हा विचार आहे, त्याच्यात हा विचार आहे, आपला काय त्याच्यात तोटा झालाय आणि आता मुलांचा काय फायदा आहे, हे सगळं आपण बर्ड आय व्ह्यूने बघू शकतो आता. कारण आता साधा LGBTQ सारखा साधा नाहीच आहे, तो कॉम्प्लिकेटेडच विषय आहे. आजच्यासाठी तो, तरुण पिढीसाठी तो अत्यंत कॉमन आहे. आम्ही पर्यटन व्यवसायात असल्यामुळे आम्ही चक्क अशा काय म्हणू, अशा संभ्रमाने किंवा अशा जगण्यामधनं गेलेल्या व्यक्तीच्या आईवडिलांना होस्ट केलंय आणि अत्यंत प्रगल्भतेने त्या व्यक्तीने हँडल केलेलं आम्ही ऐकलंय. आम्ही सुदैवी आहोत की आम्हाला त्यांचा सहवास मिळाला आणि त्या विषयाकडे बघण्याची आमची दृष्टी पूर्णतः पालटली. म्हणजे आम्ही चक्क असे येऊन गेले गेस्ट ना, की त्याच्यावरचं पण वाचतो पण वेड्यासारखं, की काय ही व्यक्ती म्हणाली होती. काही वेळेला त्याच क्षणी रिलेव्हन्स नाही लक्षात येत, पण ह्याच्याबद्दल ते बोलत होते आणि आपण हे जाणून घ्यायला पाहिजे. आजचं जग असं आहे. म्हणजे शर्वरीच्या वेळेला मी असं म्हटलं, अरे असं पण असतं, तो तुझा मित्र असा पण आहे, तर तिला राग यायचा, असा पण आहे म्हणजे आई आता हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे, हे जग आहे. सो तो मला तिने दिलेला दृष्टिकोन आहे, की आता जगाकडे असं बघा, असंच असायला पाहिजे, तसंच आता असे टिपिकल राहू नका तुम्ही. ही नवी पिढी परत तेच आहे की मला माणूस म्हणून तो माणूस माझ्या आयुष्यात मित्र, बहीण, भाऊ, कलिग या नात्याने हवा आहे का नको आहे, व्हॅल्यूज काय आहेत, व्हॅल्यूज काय आहेत, हे फक्त तेवढंच का महत्वाचं ठरेल. मग तेच कुठल्याही नात्याला लागू आहे ना ते. मग ते नवरा बायकोचं नातं एक्सेप्शनल कसं असेल, त्याला नाहीच आहे, चान्सच नाही तिथे. तर उलट मला हे हवंय का नकोय, हवं असेल तर संपतो, विषयच उरत नाही काही. मग काही देन देर इज नो हर्डल. आम्ही रिव्हर्स मायग्रेशन मध्ये पण बोलताना, तुम्हाला रिव्हर्स मायग्रेशन हवंय का, तुम्हाला शांतता, तुम्हाला ते सुकून, तुम्हाला निसर्ग हवाय की नकोय, मग उरतं काय. मग जेवणाच्या ताटावरती अचानक येऊन उडून पडणारा नागतोडा किंवा आपल्याच दारातल्या जास्वंदीच्या झाडावरती असलेला हरणटोळ साप, ही संकट नाहीये, हे हवंय, हे त्याचे भाग आहेत त्या गोष्टीचे. आणि एकमेकांना ओळखायला लागल्या. म्हणजे आता तू रुजुता माझ्या घरी येणार आहे, तुला काय आवडतं ते मी करण्याचा प्रयत्न करते ना, तसं आयुष्यात एकमेकांसाठी करणं आम्ही सोडलं नाही आज. एका बरेने फ्रिक्शन असतं, पण ह्याला हे आवडतं, मग त्यावेळेला ते करायचं, त्याचे डोळे कसे लकाकतात, एवढीच अपेक्षा आहे. आणि जसं वय वाढतं तर आपल्या अपेक्षाही तशा कमी कमी होत जातात, पण त्या ज्या असतात ना त्या फार प्युअरेस्ट कडे जातात. कारण आता एवढं 38 वर्ष ओळखल्यानंतर अजून काय काय सरप्राइजेस. 39 नातं जिवंत ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे ना, प्रश्नच नाही. वा, छान. आपण एक गेम खेळूया आता, कारण तुम्ही इतके ओळखताय एकमेकांना की थोडीशी परीक्षा घेतली. सो प्रश्न जो असेल
तो संपदानी लिहायचा की या बाबतीत राहुलचं काय आहे हा. आणि राहुलनी लिहायचं यावर संपदाचं काय. ओके. हम्म. संपदाचं आवडतं डेस्टिनेशन जिथे तिला परत परत जायला आवडतं आणि राहुलचं आवडतं डेस्टिनेशन तुमचं फार्म सोडून. मे बी नाही मला खात्री वाटत. हम्म. मला दिसतंय. नका बघू मग. पण तुझं लिहून झालंय. हा म्हणजे मी माझंच लिहायचं ना आता. नाही. मला काय मी त्याचं लिहायचं. हा, मग हा, बरोबर मी लिहिलंयस. बरोबर. हा. हा. आता आम्हाला दाखवा. हा. पाचगणी लिहिलंय तुझं आवडतं डेस्टिनेशन. करेक्ट. ओ हे पाचगणीच हो. आहे. तेही तुमचं सारखं आहे. वा वा. ओके. आवडती फिल्म जी परत परत बघायला सुद्धा आवडते. तिला हो येस. संपदाला कुठली आवडते हे एकच तुम्ही लिहायचे? लिहायचंय आणि राहुलला कुठली आवडते. एकच. हा खूप आहेत तरी मग पण मला काय, एक कसं आहे जी तिची तुम्हाला? माहिती आहे ती हा, हीच आहे. जी प्रायोरिटी लिस्टवर असते. मी 2 लिहिले आहेत. हा. मी एक लिहिली आहे कारण ती खूप आवडते तुला. दाखवू. हो? मी दिल 2 चाहता लिहिले. है. करेक्ट. ओ Notting नॉटिंग Hill. हिल आणि अशीही बनवा बनवी. हो. अगदी अगदी कमाल. अगदी. सुपर. वा राहुल. जिंकताय. त्या फिल्म्स बद्दल इतका भरभरून बोलतो की हो ना? म्हणजे हे चुकलं असेल म्हणजे तरी आता मला माहिती खूप आता खाल्लं याचा असं. हा पिक्चर येणार हा. गप्पांमध्ये. ही डिश कितीही वेळा खाऊ शकते. एखादा पदार्थ. मोठा आहे तुझा पदार्थ. रेसिपी लिहितोय. यातल्या एका तरी पदार्थाला तिने नाही म्हणून दाखवावं मला. ओ माय गॉड. वरण भात. चहा, भेंडीची भाजी, पाणीपुरी, बटाटा वडा. Yes. वा 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 वा. एक पदार्थावर थांबलेलं नाहीये ते. हे सगळं कधीही खाऊ शकते का? अगदी हो. अगदी. म्हणजे मी असा आठवडा आता काही नाही कुठले नियम नाही काही नाही मी मला पाहिजे ते खाणार की त्याला माहित असतं हे पाणीपुरी येणार. हा. वा. या गोष्टीचा प्रचंड राग आहे. मी दिसण्याच्या दृष्टीने परत लिहू जरा. नाही ठीक आहे ठीक आहे. दिसतंय. हा. उगाचच नाटकीपणा. खोटं बोलणं आणि फसवणूक. बरोबर आहे. वा वा वा. फारच हुशार विद्यार्थी होता. 31 वर्ष प्लस 8 वर्ष. त्याच्यामुळे असेल पण आहे तिला म्हणजे यात काही नाही म्हणण्यासारखं नाहीच. सुदैवाने तिला फार कमी गोष्टींबद्दल राग आहे. तिची तक्रार कमी असते. माझे भरपूर असेल खरं तर. पण म्हणजे मला आउट ऑफ द वे जाऊन करण्याची आवड आहे आणि ती माझी आवड आहे लोकांची अपेक्षा पण नसते. म्हणजे मला संपूर्ण प्रवास असं एका गाठोड्यावर पाय ठेवून करायला लागला त्या बाईला दुसरी जा तर माझ्यासाठी हा त्रास नसतो. अरे कुठे आयुष्यभर बसायचंय पोहोचणार होत ना आपल्या डेस्टिनेशनला. असे मी खूप ऍडजस्टमेंट खूप. पण नियमाने कोणी वागलं नाही की माझं जर शिट्टी चिडचिड. आणि ह्या गोष्टीला दुसरी बाजू पण आहे की ह्या दोन्ही टर्मॉइल्स मधनं जाऊन पुन्हा आम्ही म्हटलं तसं की तरी सुद्धा हे हवंय ना आपल्याला. सो वेळ पडल्यास एकमेकांना त्यासाठी जाब विचारणं शिक्षा देणं वर्तणुकीची पासनं पुन्हा करेक्ट करून आपल्या वर्गात घ्यायचंय. कायमचं काढून नाही टाकायचंय मुलाला वर्गात. त्यातनं गेलेलं नातं आहे. आणि मी थोडं आईसारखी आहे की मागच्या बेंचवर बसणाऱ्या मुलावर जास्त आणि त्यामुळे मागच्या बेंचवाला झालाय नशिबी. ओके. या व्यक्तीशी तासन तास फोनवर गप्पा मारायला आवडतं. संपत आला ना. येस. माझं उत्तर जरा वेगळं आहे. हो आवडेल मला. हिने तर अख्खी पाटी भरवलेली आहे. मगाशी नाही, खूप लिहिलं माझ्या होतं. तिचं काहीतरी झालंय म्हणजे उत्तर एका व्यक्तीचं नाव लिहायचंय ह्याच्यावर हे दोघं निबंध लिहितायत.
कुटुंब हे म्हणून म्हणलं लिहितोय. माझं उत्तर वेगळं आहे ते हा. म्हणलं तुझं काय? फोनवर बोलत बसणंच आवडत हो. नाही. तासन तास अगं. आवडत नाहीच, पण हर्षदा बोरकर अगं माझी संपदा, विकेट. तू माझ्याबद्दल लिहायचंयस. हा अरे वा. मला ए, वाटलं थांबा, हर्षदाशी थांबा. यांना बोलायला आवडतं. नाही हा मयाचं उत्तर मी माझंच लिहिलं होतं. हा. मगाचं पण माझं तुझं स्वतःच लिहिलं होतंस की काय? नाही मित्रमैत्रीण हो. जवळचे मित्रमैत्रीण म्हणजे नाही, कोणीही मला- असली आणि तरी मी ते समोर बसले असल्यासारखं मी तासन हो. तास बोलत फोनवर. तासन तास बोलतो. म्हणजे मला जनरली फोनवर बोलायला आवडतं, व्यवसायामुळे ते करायला आणि मला खूप तो लागतं. फोन आला की माहित असतं की आता गेला. तासभर याला डिस्टर्ब नाही करायचं. निघा इथून. हा. कारण त्याचं वा. शेअरिंग फार कमी आहे, त्यामुळे हो. जिथे शेअर करतो ते करू दे आउटलेट असावा असं वाटतं. हा आणि काय लिहिलंय हा हो. फोनवर आणि बोलत त्यातल्या असावं. त्यात मी बोललेच तर माझ्या विहिणीशी तू तेच बोलते, लिहिलंस कारण ती ना. माझी मैत्रीण मैत्रीण आहे मग ती विहीण आणि झाली. संसार सोडून आम्ही सगळं बोलत असतो. म्हणजे तिचे शर्वरीला आमच्या मुलीला जरी कॉल असेल ना, तर तो नाटकाच्या स्क्रिप्ट बद्दल असेल तर तो तासन तास असतो. हा. पण तुझं काय चाललंय ग, माझं काय चाललंय ग, घरात असं ग, बाबा असं म्हणाला, किंवा इथे काय नाही. 5 मिनिटात कॉल संपलेला असतो. हम्म. आणि स्क्रिप्टचा असेल तर तो मात्र तासन आणि तास. मग त्या शर्वरीला मी scriptवरतीच सांगितले तुझे meeting. प्रश्न तू सोडवायचेस, हम्म. त्याच्यासाठी तू मोठी झालीस. पण अडचणीच्या वेळेला आपण सगळेच आहोत. होतच. म्हणजे माझा प्रॉब्लेम आहे की शर्वरी माझ्याशी तेवढं फोनवरती बोलत नाही, किंवा विभो बिझी असो, तर ऑब्व्हियसली मी त्यांच्याकडनं तासन तास बोलणार, किंवा मला हल्ली मला लाज वाटते, मी मित्रांना विचारतो मी बोलूणार आहे म्हणजे तुझं जास्त काय. हा बोलत त्यांनाही नाही माहितीये की असं. राहुल का कॉल आहे, मतलब अभी हा, लंबा निवांत चलेगा. मतलब होणार. उसको टाइम है अभी. हा. त्यामुळे बट आम्ही सगळेच तसे आहोत एकमेकांशी बोलणारे. ओके, घरी निवांत असताना हे करायला खूप आवडतं संपदाला आणि तू राहुल. रागवणार आहे ती म्हणजे हा शब्द वापरल्याबद्दल. वाचन, लिखाण आणि चिंधीगिरी. घरी रिसर्च यायचंय तुला. याविषयी बोलूया आपण. हा. रिसर्च सर्फिंग. सर्फिंगचं मला स्पेलिंग येत नाहीये त्यामुळे हा म्हणजे त्या कशाही निमित्ताने विषयी वाचन, research की माझ्या करायचं. डोक्यात काहीतरी विषय चाललेला असो त्यासाठीचं वाचन, किंवा इंटरनेटवरनं त्याची माहिती काढणं, किंवा त्याच्याबद्दल माझ्या नोट्स काढणं, थोडक्यात काहीतरी शोधणं ते आवडतं. आणि अदरवाईज म्हणजे असं मी काय म्हणूयात त्याला, एंटरटेनियस वाचन नाही माझं, की चल हे पुस्तक वाचून काढेल असं पूर्वी होतं, आता नाहीये. आमच्याकडे फार्म टूर हा प्रकार असतो. 3 तास बोलतो आम्ही, आलेल्या पर्यटकांशी संपूर्ण उपक्रम दाखवतो. त्यावेळेला तो गिव्ह अँड टेक असतो. म्हणजे आम्हाला पर्यटक पण प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर त्याला आलं नसेल तर तो तेव्हा त्यांना खूप सांगतो अभ्यास की करणार. थांबा, मी हे याच्यावर काही वाचलेलं नाही, मी असंच काही तुम्हाला सांगणार नाही. की दुसऱ्या दिवशी तो बसलेला असतो, काय तो म्हणाला, त्याला काय विचारायचं होतं, मग ते हे होतं का. आणि farm तुझी tour चिंधीगिरी म्हटलं- काय आहे? सॉरी सांगतो. हा. फार्म टूर जरी म्हटलं ना, तरी फार्म टूर म्हणजे फक्त समोर असलेल्या झाडाची माहिती देणं नाही. फार्म टूरची गंमत अशी की फार्म टूर कॅन गो अप टू ऑल द वे टिल वर्ल्ड इकॉनॉमिक्स. सो त्या अनुषंगाने कोणी प्रश्न विचार की अरे तुम्ही असं म्हणताय, पण आम्ही जे ऐकलंय वाचलंय ते असं आहे, तर मग मी त्यावेळी सांगतो की मला ते समजून घेऊ द्यात, मग मी त्याच्यावर कमेंट करेन, की मग मी त्याच्यावर उतरलेलो असो. मग तिथपासनं ते मिडिएवल काळामध्ये होतं? रेव्हेन्यू पद्धत काय होती तिथपर्यंत, मग मला ती पुस्तकं लागतात, ती नसेल तर ते मी मागवणार. अशी माझी पद्धत आहे, मला आवडतं. संपराचं वाचन लिखाण हे सर्वश्रुत आहे. म्हणजे ते आयदर बरोबर. चहा पिताना सापडेल, किंवा वाचताना लिहिताना सापडेल, हा. किंवा वाचता लिहिताना चहा पिताना सापडेल. सो नंतर चहा मिळेल ना. हो. चिंदीगिरी म्हणजे चहा लागणार आहे. हा चिंदीगिरी म्हणजे हा. तिला ते नवं व्यसन लागलंय म्हटलं तरी हरकत नाही, पण ते Patchwork नवं नाहीये. चाललंय. आता गेले जवळपास एक 6-7 वर्ष मी तिला बघतोय. जुने सगळे कपडे टाकून देण्याच्या ऐवजी त्याचं कापून ती काही ना काहीतरी, म्हणजे शर्वरीच्या लग्नामध्ये दिलेला एकूण एक आहेराचा, मानपानाचा, सजवणुकीतला जे प्रकार आहे, प्रत्येक छोटं छोटं पाऊच तिने तिच्या आईच्या जुन्या साड्यांमधनं, तिच्या जुन्या ड्रेसेसमधनं, सो कशाचं तरी काहीतरी पुन्हा युटिलायझेशन आर्टिस्टिकली आणणं. मग तिथपासनं ते आमच्या झाडांना लागणाऱ्या फळांना कव्हर करण्यासाठीच्या पिशव्या, मग त्या जुन्या शेडनेट पासनं बनवणं, हे तिला खूप आवडतं.
ती काहीतरी घेऊन सुई दोरा टाका आणि मग त्याचे धाग्यांचे तुकडे खाली पडलेले असतात, कापलेले चिंध्या, म्हणून मी तिला चिंदीगिरी, चिंदीवाली बाई असं तिला मी नवीन नाव ठेवलंय. वा म्हणजे अशा पिशव्या छान आवड भरलेल्या आहे आहेत. पण ही. हा, म्हणजे त्याच्यातनं ती सातत्याने काहीतरी करते. बेसिकली तिला आत राहायला आवडतं. शी इज नॉट दॅट वे, शी इज नॉट एक्झिबिट. ती बाहेर जेवढी एक्झिबिरंट आहे तेवढीच ती जास्त आतमध्ये आहे. म्हणजे ते करत आपल्या असताना इंडस्ट्रीत तिच्या याचा अर्थ वेगळा आहे चिंधीगिरीचा. डोक्यात- जगात तुमच्या इंडस्ट्रीत नाही पण कुठेही. माझा जगात ऍक्च्युली चिंध्यांशी खऱ्या निगडीत. खऱ्या हा. चिंध्यांची. वा वा, छान छान, मस्त संपलेला आहे हा किती game. 100 गुण? हो हो हो. दोघांनाही पूर्ण गुण. निवांत असताना मी विचारलं खरं, पण तुमची उत्तरं अशी आहेत की आळस, झोपणं हे सगळं नाहीच आहे. तुम्ही इतके फार्म वर गेल्यापासून मला वाटतं आवडीचं असेल, पण तरी सुद्धा काहीतरी काम, काहीतरी रिसर्च यातच आहात ना. हो. म्हणजे मला झोपायला खूप आवडतं. खूप झोपायला आवडतं, पण जर काही डोक्यात असेल उद्दिष्ट तर मग नाही झोपत. पण मला जर चॉईस दिला कोणी की 4 दिवस तुला आता काही करायचं नाही, समजा काहीच नाही, हा, तर तू काय करशील? मी झोपेन. दुसरं असं की ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी हो, आम्ही शेतावर असतो म्हणजे आम्ही खूप कष्ट करत असतो, काम करत असतो, असंही चित्र आम्हाला आता स्वतःहून पोर्ट्रे करायला आवडत नाही. शेती ही फक्त शारीरिक नसते कृती, शेती वैचारिक कृती पण आहे मोठी, असायला हवी. जो व्यावसायिक शेतकरी आहे, ज्याला एक रिदम पॅटर्ननी प्रोडक्शन काढायचंय, त्याची गोष्ट वेगळी आहे. बरोबर. त्यालाही विचार किंवा बौद्धिक कुवत लागत नाही असं नाही, तिथेही लागते. पण असं जर का कोणी इमॅजिन करत असेल आमच्याबद्दल की हे सकाळी न्याहारी करत असतील डोक्यावर टोपली घेऊन किंवा हातात नांगर घेऊन किंवा ट्रॅक्टर वरती बसून लगेच शेतात जात असतील आणि संध्याकाळी प्रचंड घामाने गळत होतो, तर तसं नाही आमचं आयुष्य. आमच्या आयुष्यामध्ये निवांतपणा पण आहे, तो असायला हवा. आणि शेती तशी असेल तर शेती सुखावह आहे, अन्यथा त्रास होतो शेतीमध्ये. म्हणजे फुकुओका सान हे जपानी, मी आता त्यांचंच नाव घेणार, तोच मुद्दा बोलला की किती त्यांचं tuning. फारच सुंदर कोट आहे. ते म्हणतात की व्यावसायिक शेती किंवा त्या काळी त्यांनी लिहिलं, म्हणजे ते जाऊन सुद्धा त्यांचं निधन होऊन सुद्धा आता 15 वर्ष लोटली, 20 वर्ष लोटली, तेव्हा ते 90 वर्षाचे होते, 95 वर्षाचे. आणि ते त्यांच्या तरुणपणी त्यांनी लिहिलेल्या वन स्टॉर रिव्होल्युशन या पुस्तकात ते म्हणतात की व्यावसायिक शेती शेतकऱ्याला गाणं गुणगुणू देत नाही, असं त्यांचं वाक्य आहे. ते त्याला आलं पाहिजे गुणगुण, तेवढा त्याला वेळ पाहिजे. किंवा आराम. बहिणाबाई शेतकरी होत्या, त्यांना कविता कशी सुचली असेल. आणि त्याने ती सुचू दिली, त्याने ती लिहिली, त्याने ती सांगितली. एवढा वेळ पैशाच्या मागे लागलेल्या माणसाकडे असतो का? तो म्हणजे त्याने असं म्हटलं की आरामखोर शेती करता आली पाहिजे, तर जगणं आहे ना. सारखंच आपलं धावायचंय, मिनिटाचा पैसा करायचा आहे, असं आता आम्ही नाही करत. खरं अर्थात ज्याने ते व्यवसाय म्हणून केला त्याला ते मिनिटाचा पैसा करण्याशिवाय पर्याय नाही त्याच्याकडे. म्हणजे त्याच्याबद्दल अनादर आहे असं म्हणणं नाही. पण मला सल्ला देता आला तर मी म्हणेन की थोडं जग स्वतःसाठी पण. तुम्ही हे जे स्वतःसाठी जगणं, फार्म ऑफ हॅपीनेस सुरू केलं, याच्यानंतर तुमच्या नात्यात सुद्धा बदल घडला असेल. माणूस म्हणून कदाचित परत काहीतरी नवीन एकमेकांविषयी कळलं असेल, असं काही घडलं का? हो. मी आधी सांगू का तू? पहिले हमेशा आपला माणूस आपल्याला कितीही माहीत असला तरी सुद्धा त्याचे असे स्वतःचे कप्पे असतात, आणि मला असं वाटतं ती स्पेस द्यायची एकमेकांना. तर अशा एक माझ्या समोर न उलगडलेला कप्पा होता राहुलचा, की त्याचे मित्र जेव्हा घरी यायचे किंवा ऑफिसचा बॉस समजा कधी कुठे आम्हाला भेटला, तर प्रत्येकजण म्हणायचा असं काम करतो जशी स्वतःची कंपनी आहे. म्हणजे तो खूप काम करतो, तो वर्कहोलिक आहे, तो दिला शब्द की दिला असं. आणि मी त्याची फळं भोगत होते की मला आणि शर्वरीला बाबा म्हणून, नवरा म्हणून तो फार कमी मिळायचा. आणि पण तेव्हा मला माहीत असायचं की तो काय करतोय. तर म्हणजे काय हे मी डोळ्यासमोर आता माझ्या पर्यटन स्थळी बघते की तो किती कामात असतो. म्हणजे तो कुठल्याही गोष्टीकडे नजरअंदाज नाही करू शकत. कोणी म्हणालं की त्या पंपाला थोडा प्रॉब्लेम होईल 6 महिन्यांनी, तर तो आत्ताच उठतो आणि तो दुरुस्त करायला जातो. 6 महिन्यांनी ना बघू, हा त्याचा ॲटिट्यूडच नाहीये. त्यामुळे त्याला मी सतत काम करताना पाहते, भले वैचारिक असेल,
आता तू लिहितोय त्याच्या अनुभवांबद्दल ते असेल, रिसर्च असेल, जे काही असेल, आणि शारीरिक कष्ट सुद्धा, हे तुटलंय ते फुटलंय, त्याची स्वतःची गाडी सुद्धा त्याला अर्धी रिपेअर करता येत होती आधीची. इतकं तो, कारण आम्ही राहतोच अशा ठिकाणी की कुठल्याही गोष्टीला एवढा प्रवास करून प्रत्येक वेळेला मेकॅनिक येईल का, माणूस येईल का, त्यामुळे त्याला तर ते मी पाहिलंय की तेव्हा लोक म्हणायचे स्वतःची कंपनी असल्यासारखं काम करतो, आणि आता मी पाहते तो स्वतःच्याच मंडळींसाठी काम करतो आणि ते करतोच तो. तर ही मला काय, मी त्याच्यावर प्रेम केलं तेव्हा लक्षात आलेली गोष्ट नाही, हा मला मिळालेला बोनस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो खरं तर त्याच्या 35 नंतर खूप बदललाय. म्हणजे आपला जेवढा डायलॉग होतो की सकाळी चहा एकत्र घेतला, मग रात्री जेवायला आपण एकत्र आहोत, त्यात आपण एकमेकांसारखं करायला पण जातो, जे पूर्णपणे करणं चुकीचं आहे. पण तरी म्हणतो ना, अरे मी कशी रिॲक्ट झाले, मग तू का तेव्हा असा नाही झाला, असं एक छोट्या छोट्या अपेक्षा, तर त्या मला आत्ता त्याच्याशी जास्त शेअर करता येतात. आणि त्यातलं तो सिन्सिअरली, संपदा आता 3 महिन्यांनी बघतेस ना माझ्यात असा असा फरक, तसा तसा, किंवा मी पण म्हणते की हां, मी मागच्या वेळी डिजिटली इतकी बावळट होते, आता निदान एवढी तरी झाली आहे ना, असं काहीतरी जे चेंज नाहीच होणार आहे त्याच्यावर आमचं एकमत आहे. त्याच्यावर आता डोकं आपटणं आम्ही सोडलंय, त्यामुळे आम्ही सुखाने जगतोय थोडं थोडं. पण तरी सुद्धा आम्ही एकमेकांनी खूप स्वतःला बदलवलं, कारण तोपर्यंत आपण असे बुवा असं म्हणून चालत नाही. आपण एकत्र राहणार आहोत तर आपण असे पण झालो पाहिजे. हा आमच्यात नंतर निसर्गाने आणलेला बदल असावा की आंब्याचं झाड असलं तरी एकासारखं वाढत नाही. एकाला इकडून फांदी असेल तर दुसऱ्याला तिकडून असेल. इतकं जर परमिटेशन कॉम्बिनेशन नेचरमध्ये आहे, तर आपण माणसंच का एकमेकांसारखं एकमेकांना करायला जातो. अगदी मुलीला सुद्धा माझा शर्वरीकडे बघण्याचा अप्रोचच बदलला जेव्हा मी झाडांमध्ये राहायला लागली, की ऋतू तेच असतील पण त्याच्या ज्या जागा असतील त्या बदललेल्या असतील. ते असंच पाहिजे, मी अशी आहे मग तू अशीच पाहिजे, मी या क्षेत्रात म्हणजे तू अशीच. ते आता योगायोगाने ती माझ्याच क्षेत्रात आली, पण अदरवाईज हा जो बदल आहे तो मला शेताने दिला किंवा झाडांनी दिला असं मी म्हणेन. किंवा कीटक आहे, तो कीटक तू पकडायला गेलीस म्हणून तो येत नाही, तो त्याच्या शर्थीने पळतो, उडतो, कधीतरी मेल्याचीच ऍक्टिंग करतो, उपड्या पडतो एखादा कीटक. तर हे आहे ना, हे आपण पण असं असतो की तो हाक मारतो पण मी लक्षच देते कारण मी रागावलेली आहे ना वगैरे. तर हे फार काही वाईट नाहीये. असतंय. एक साधा ऍक्टिंग न करणारा किडा सुद्धा स्वतः काही क्षण मेल्याची ऍक्टिंग म्हणजे पडतो. तर माणूस म्हणून मला पण असं थोडे ऍक्सेप्टन्स येत गेले नंतर. अगं आता आम्ही आज आल्यावरती इथली माऊ, मला माऊ आवडते म्हणून मी डायरेक्ट तिला जर हात लावला तर ती वस्कन अंगावरती येईल, कारण नाही माहिती ना तिला मी कोण आहे, हा प्रेम करेल का, हा मला कशा करता धरतोय, इथपासनं ते त्याला वेळ द्यायला लागतो. ये करून आधी बाई माझा हात तू घे, मग ती येते जवळ हुंकते आणि मग ती पायाला अंग घासते. हे सगळं तसंच आहे. संपदा मुळातच संपदाच्या बाबतीतला बदल जर म्हणशील तर चल तुला नाही ना आता ह्यात रमायचंय, मुंबईत राहायचं नाहीये तुला, इथल्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये तुला रमायचं नाहीये आणि तुला तुझं आयुष्य पूर्ण बदलायचंय, तर आपण करूयात. ही तिने दाखवलेली पहिला दुजोरा. हे म्हणणं वेगळं आणि त्यासाठी जे परत त्याच मुद्द्यावरती की हवंय ना, ही गरज आहे का की हे नातं हवंय, मग याच्यासाठी याच्याबरोबर काय करायला लागेल ते करूयात. ते करायला ती तयारी दाखवणं. मग त्याच्यात तिला ड्रायव्हिंगची पण तिला फार असे डिझायर्सच नाहीत की मी हे करेन, मला हे करायला हवं, यायला हवं, गरज पडली तर मी करेन, नाही तर ठीक आहे ना, मग तू चालवतोयस ना गाडी, बाहेर टॅक्सीज आहेत ना, मग कशाला. असं असणारी की आपल्याला सातत्याने जाये करायला लागतंय, इमर्जन्सीज येऊ शकतात, कधी गरज असू शकते, म्हणून हट्टाने गाडी शिकणारी, तिथपासनं स्वतःची स्टेपनी स्वतः बदलायला शिकणारी आणि अगदी फुणगुस ठाणे हा 350 किलोमीटर वन वे असलेला प्रवास एकट्याने करू शकणारी रेग्युलर बेसिसवरती, अशी ती बनली. ती
अत्यंत लाडाने पाळलेल्या गोंडस कुत्र्याला सुद्धा प्रचंड घाबरणारी, बाहेरच्या कोणाच्याही, तिथपासनं ते माझ्या बरोबर गाईचं बाळंतपण करायला उभी राहणारी, असे कितीतरी बदल तिच्यामध्ये घडलेत. कारण ती पुन्हा अडॅप्टिव्ह आहे, मुळात ती अडॅप्टिव्ह आहे. माझ्यातले बदल नोटिसेबल असतील तर ते अशा करतायत की मी अडॅप्टिव्ह नाही. तिच्या बाबतीत दुर्दैवाने असं होतं की हा संपताना अडॅप्ट करणारच, असाच माझा कदाचित हे असेल. सो कदाचित अजूनही खूप मुद्दे असतील, पण ते मला कळत नाहीये की त्याला फोन करून सांग. की पण आहेत हे 2-3 प्रॉमिनंट बदल आहेत. मला माझा अडॅप्टिव्हनेस एक सांगायला आवडेल आता, की जसं लग्नानंतर मला असं वाटलं होतं की तू नाटकात काम करू नयेस, असं मला वाटलं की आता इथे आलीस ना, आता बस कर ना, आता इथून पुन्हा ते सगळं काय. तो गेली 5 वर्ष तिने मला तशी दिली, पण ती कलाकार आहे, तिला काहीतरी करावंच वाटतंय. मग मलाच आज आता प्रश्न पडतोय फुकोकांबद्दल बोलताना की ते जर म्हणले तर पूर्वीचा माणूस शेती करताना रात्री कीर्तन करायला जात होता का? हो जात होता. रात्री तमाशा बघायला जात होता का? हो जात होता. सणावारी तो नाचायला जात होता का? हो होता ना. एकत्र येत होता का? होता ना. नाही रे, मला नाहीच जमत आहे. नाही, मग माझं काहीतरी चुकतंय. मला जर का घरातल्या लग्नाला पण वेळ नसेल मिळत जायला, तर माझं काहीतरी चुकतंय. मला माझ्या मित्राला हॉस्पिटलमध्ये बघायला जायला वेळ मिळत नसेल तर माझं काहीतरी चुकतंय. मला माझ्या बायकोला नाटक बघायला जावंसं वाटतंय, तिला करावंसं वाटतंय 4 दिवस. शेती अंगावरती घेतली म्हणजे आता त्याला हातच लावायचा नाही असं काही नाहीये. तर हा बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. इशू हवा? इश्यू आत्ताच मी दिलाय. येस. तर ह्या टप्प्यानी अनेक बदल घडलेले आहेत हा. तुमच्या आयुष्यात. हो. छान. मला आता शर्वरी बद्दल जाणून घ्यायचं आहे की शर्वरीचा जन्म ते शर्वरीचं लग्न, एकूणच तुमची मुलगी आणि आता तुमचं नातं, आधी तुम्ही सांभाळणं, जेव्हा मला वाटतं राहुल खूप बिझी होते, आणि तो एकूण प्रवास कसा आहे तुमच्या आयुष्यातला? शर्वरी एकदम याची प्रतिकृती आहे. म्हणजे याच्या सगळ्या जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्या तिच्यात आहेत. आणि मला त्याचा अभिमान वाटतो की लीडरशिप आहे तिच्याकडे समोरच्याला खरं काय, खोटं काय, हे चूक का, हे बरोबर का, ह्याची ती मतं देते. मग आपला ह्याच्या कमर्शियल काही नातं, मग उद्या मला ही फिल्म मिळेल का, मग ही डिरेक्टर म्हणून मला निवडेल का वगैरे, असाही ती विचार नाही करत. ती तिचं मत देते. आणि हा खरेपणा हा करिअरला किती उपयोगी पडेल माहित नाही, पण तिला माणूस म्हणून खूप स्वच्छ आणि साफ ठेवेल. तिच्या जन्मानंतर आई होणं हा माझ्यासाठी एक मिशन होतं, आणि त्याला मी इतका वेळ दिला की मला मला एकच मुलगी हा मी निर्णय घेतलाय, तर मला तिला छान वाढवायचंय. आणि छान म्हणजे फक्त माझ्या मताने नाही, आमच्या दोघांच्या मताने, आणि शिवाय तिला जेव्हा मत येईल तेव्हा तिच्या मताने ही स्पेस ठेवण्याचा मी सतत प्रयत्न केला. मला जबरदस्ती तर कोणाला नाहीच करतायत, पण एक मूल म्हटल्यावर एक आपला पॉझिटिव्हनेस वाढू शकतो नॅचरली. पण शर्वरीच्या बाबतीत मी तेही कधी केलं नाहीये. एवढ्या आयुष्यात आम्ही निर्णय जेव्हा जे वाटले बरे ते आम्ही घेतले, तर तसंच तिचं अपब्रिंगिंग झालं पाहिजे आणि तिलाही ते स्काय ओपन पाहिजे. आणि तशी ती वाढली. जेव्हा ती म्हणाली, आधी ती म्हणायची, आई मला कुठल्याही तुझ्या शूटिंगला नेऊ नको, मला काही ॲक्टिंग बिक्टिंग करायची नाही, मी नाच सोडून दिला होता. पण जेव्हा तिने एका बॅलेमध्ये ॲक्सिडेंटली काम केलं की चल ना 15 मिनिटाचंच हे करूया, असं तिने केलं, आणि ती म्हणाली, आई मला हा स्टेजवर येतो लाईट आवडतंय. तेव्हा असं वाटलं की हां माझी मुलगी. किंवा राहुलची पण, तो पण INT आणि उन्मेषमध्ये सर्टिफिकेट होल्डर होता बाबा. तर हा टोमणा INT उन्मेष स्पर्धा नाही का मला आहे. नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर तिला ते तशी ती जेव्हा म्हणाली की मला हे क्षेत्र आवडतंय, तर मी तिला एवढंच म्हटलं की याची आता प्रशिक्षण आहेत. माझ्या वेळेला ती नव्हती किंवा होती, पण आम्हाला ते परवडणारं नव्हतं. तू प्रशिक्षण घे, प्रशिक्षण घेतल्याने तू हिरोईन नाही होणार,
पण तुला खूप त्यातल्याच आयामांचा अंदाज येईल. की अगदी ललित कला केंद्रामध्ये तिने ग्रॅज्युएशन केलं पुणा युनिव्हर्सिटीत, तर तिला थिएटरचं लाईटिंग, थिएटरचे कॉस्ट्यूम, थिएटरची जॉमेट्री, थिएटरचं फिजिक्स, थिएटरमधली केमिस्ट्री आणि शिवाय ॲक्टिंग, डिरेक्शन, लेखन या सगळ्या आयामांची माहिती झाली. ते आता क्युम्युलेटिव्ह तू कसं वापरावंस हे तुझ्या बुद्धीवर अवलंबून आहे. असं तिला मी वाढवलं. हां, तिचं अगदी आई, म्हणजे तू पण यातनं आई म्हणून गेली असेल, तारुण्य आपल्या मुलाचं किंवा मुलीचं, आणि यावेळेला आपण केव्हा त्यांच्या बरोबरीने उभं राहायचं आहे, केव्हा बॅकआउट व्हायचं आहे, किंवा नुसता आधार द्यायचा आहे, किंवा ते होऊ द्यायचं आहे, निवळू द्यायचं आहे, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये दुर्दैवाने मी एकटी होते, कारण हा प्रचंड या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये बिझी होता. म्हणजे यातल्या काही गोष्टी याला माहीत पण नसते की अरे त्यावेळेला मला असं करावं लागलं किंवा हा स्टान्स घ्यावा लागला, आणि त्याची जाणीव शर्वरीला पण आहे. पण एवढंच की आयदर तो किंवा मी, आय एम देअर. कारण माझी नाळ तिच्या भोवती होती कधीतरी. ती अगदी आक्रसली जाणार नाही, एवढी आवडली जाणार नाही अशी निसर्गाने काळजी घेतली, ती मीही घ्यायला पाहिजे मोकळं केल्यावर सुद्धा. पण त्याचबरोबर ती नाळ होती, मी आहे. तुझ्या कुठल्याही संकटाच्या प्रसंगी आम्ही आहोत. आपल्यात मतभेद असू देत नसू देत, आम्ही तिथे आहोत. हे तिला कायम मी म्हणजे मैत्री होणं म्हणतात ते शब्दशः नाही, पण काही बाबतीत मी तिचे निर्णय घ्यायला लागले की तू मला याच्यावर मत दे. मग अगदी कपड्यांच्या सिलेक्शन पासून मी नाटकात डिरेक्ट करताना हा पॉइंट असा दाखवलाय, शेव तुला काय वाटतं, असं पण मी तिला विचारते, आणि मला असं वाटतं की काहीतरी मला या प्रश्नातनं सोडवेल असं वाटतं. तिला फक्त एवढंच सांगते मी की आपण ॲडजस्टमेंट करतो हे समोरच्याला कळल्यावर ती आपल्याकडनं तो किती करून घेतो याच्यावर स्वतःचा कंट्रोल पाहिजे. की तेव्हा तू पूर्णपणे तू गुंतून असलं तरी पाय कधी मोकळा करायचा, हे जेव्हा जेव्हा तू शिकशील तेव्हा तेव्हा तू आनंदी राहशील. नाहीतर मग ते त्याचं जे बॅगेज तयार होईल की तेव्हा मी असं केलं, मग मी तसं केलं, तसं केलं. मी यातनं गेले की मी ते लोकांना प्लीज करण्यासाठी भरपूर अशा स्वतःला मारक गोष्टी ठरवत गेले. आता मी ते करायचं नाही ठरवलं आणि करत पण नाही थोडं. पण हे तू आधीपासूनच करू नको. माणसं जपणं म्हणजे माणसांना कायम आपण ॲडजस्टमेंट करतो याची सवय लावणं नाही. वाहून घेतलं. हां, त्याही व्यक्तीला थोडं ॲडजस्ट करायची सवय लावायला पाहिजे. पण ती ह्याची सगळे गुण याचे असल्यामुळे ती कमांडिंग असते. ती ते स्पष्ट त्यावेळेला सांगते, ती सफोकेट होऊ देत नाही स्वतःला. आणि हे जास्त गरजेचं आहे आत्ताच्या जगात राहायचं झालं तर. आणि मला अभिमान आहे तिचा, खूप अभिमान आहे की ती माझ्यासारखी चिंधीगिरी करते. कारण तिला म्हटलंय 2 कामांच्या मधला काळ आहे ना हा आपण ॲक्ट्रेस म्हणून किंवा केव्हाही. किंवा नुकतंच मी एका मुलाखतीत ऐकलं होतं की 2 युद्ध ही नेहमी इतिहासात लिहिली जातात, पण त्या 2 युद्धांच्या मध्ये ती राज्य काय करत असतात त्याच्यावर त्यांच्या पुढच्या युद्धाचं जिंकणं हरणं अवलंबून. तसंच आपल्या करिअरमध्ये आहे शर्वरी. तर तो जो मधला वेळ आहे ना तो पण तुला छान क्रिएटिव्ह घालवता आला पाहिजे. मग तो 1 महिन्याचा असेल, 1.5 वर्षाचा असेल, 4 वर्षाचा असेल. तिला मी ज्या पाथवरती चालले तिला म्हटलं आई होणं ही सुद्धा अतिशय गोड गोष्ट आहे आणि तीही आपण वेळ देऊन एन्जॉय केली पाहिजे, कारण तो आपला निर्णय असतो आणि तो आपला निर्णय आहे तर तो छान. आपण हे झाड वाढवायचं ठरवलंय तर त्याला व्यवस्थित वाढवायचं, नाहीतर ते झाड कुठे आलं होतं तुझ्याकडे मला तुझ्या कुंडीत ठेव म्हणून जवळच्या, नाही ना. तसं खूप अभिमान. आणि माझ्यातले ड्रॉबॅक्स तिच्यात नाही येत नाही याचा मला आनंद. वेगळे असतील मी मम म्हणेन संपराच्या बोलण्याला या सगळ्या बाबतीत. मला असं वाटतं की अजून शी इज फार फ्रॉम, अजून अचीवमेंट हा शब्द तिने स्वतःसाठी वापरण्यासाठी किंवा आम्ही कोणीही तिच्यासाठी वापरण्यासाठी ती अजून टप्प्याटप्प्यानेच अचीवमेंट होत राहील. कशाला अचीवमेंट म्हणायचं, डिग्री,
एका नाटकाचं, एका चित्रपटाचं, एका प्रोजेक्टचं यश याला अचिव्हमेंट म्हणायचं का? हो आणि नाही. सो तिला त्याची सातत्याने जाणीव सटली करून देण्याचं काम आम्ही करतो आणि जे ती अत्यंत डोळसपणे स्वीकारते की माझं ह्याचं कौतुक कसं नाही असं तिला तक्रार नाही तिची. ती म्हणते की ती स्वतःच परखडपणे सांगते की हो हो मी याला सासरच्या मंडळींनी तिला कौतुकाने गिफ्ट दिलेली गाडी तिने सोशल मीडियावर टाकली आणि ती म्हणली ह्यात माझं कौतुक नाही, हे त्यांच्या कौतुकाचा विषय आहे की त्यांना गाडी. तर ती म्हणली हे मी का टाकायचं पोस्ट होती की मी गाडीची मालक आहे का? तर नाही. इतकी परखड आहे ती की मी काय टाकीन की हे मी केलं. उद्या मी कोणाला जर गाडी दिली तर मी म्हणेन की मी याला गाडी गिफ्ट दिली. मला जे मिळालंय म्हणजे कशाचा बभरा करायचा. मला गाडीची, मी एका गाडीची मालक झाले, हे आय ओन्ड इट अशा पद्धतीची नाहीये ती. याचा आम्हाला आनंद होतो. ते कोणाला करावंसं वाटलं तर ते चूक आहे असंही मी आज म्हणत नाही. एकेकाळी कदाचित मी तसं म्हटलं असेल. सो तो जो परखडपणा आणि त्याच्या बरोबरचा तो एक न्यूट्रलनेस आहे तो तिच्याकडे सुदैवाने आधीपासून आहे. त्याचा आनंद वाटतो. तिला कदाचित जेलस फील होईल पण तिचा उल्लेख तिच्या नवऱ्याशिवाय नाही करता येत मला आता. म्हणजे आम्हाला तो मुलाचा, पण हे सुद्धा शी डिझर्व्स इट असं वाटतं. म्हणजे तो कसा हे नातं कसं निर्माण झालं, हे घर, हे सासर कसं मिळालं, ही फॅमिली तुझी कशी झाली. सासर वगैरे शब्द परके वाटतात अशा वेळी की तुझ्यामुळे ही फॅमिली आमची कशी झाली. तर तू अशी आहेस म्हणून ते तसं झालं, म्हणून ते तसं घडलं, म्हणून ती व्यक्ती आयुष्यात आली, म्हणून मग त्याचं कुटुंब आयुष्यात आलं. तर ह्या सगळ्याचं पुन्हा सेंटर तीच आहे. सो शी डिझर्व्स इट असं वाटतं. आणि म्हणजे आता काल ती सायकोलॉजी मधनं MA झाली, फिलॉसॉफी मधनं MA झाली. आता MA काही होत नाहीत का लोक? कठीण परिस्थितीनं होत नाहीत का? परिस्थिती नसता होतात ना. पण ते आमचं मुलं आहे त्यामुळे आम्हाला कोणी म्हणेल की काय एवढ्या सुखासीन घरामध्ये काय कष्ट आहे. पण घरामध्ये अडचणी म्हणजे काहीतरी इव्हेंट आहे घरामध्ये, त्याच्यासाठी पण वेळ द्यायला लागतोय. त्याचबरोबर स्वतःच्या काही धडपडी, हे सगळं करून मला हे हवंय यासाठी धडपडली म्हणून कौतुक. MAचं नाही. MA खूप लोक होत असतील पण तुला जे हवंय ते तू जर मिळवलंयस आणि त्याच्यासाठी तू काही सॅक्रिफायसेस केलेत, काहीतरी कशासाठी तरी वेळ दिलायस, ते करताना दुसरं काहीतरी सोडूनच दिलं, त्याचं माहितीच नाही, घरात अवेलेबलच नाही, असं नाही. मग या सगळ्याला कम्पॅटेबल काय झालं तर त्यासाठी ते घर कम्पॅटेबल झालं. नवरा आहे, घरातली माणसं आहेत, सासू सासरे आहेत की त्यांनी पण ते समजून की हो रे आता तिला ते तू संध्याकाळी आलीस रे याच्यामध्ये चालेल. किंवा तिने सांगणं की आई मी हे केलंय, हे करून ठेवलंय बाबा. किंवा विभवला सांगणं की हे मी करते, संध्याकाळी बघते, तुम्ही आत्ता मला 2 तास. ह्या सगळ्यालाच पुन्हा अनुरूपता देते. आणि पुन्हा मगासारखं मी परत त्याच पॉइंटवरती, हे सगळं मला हवंय ना, तर मग ते गरजेपोटी ते घडवून आणायची कुवत आपल्यात ठेवली पाहिजे. म्हणजे मला असं वाटलं की समजा मी डान्सर आहे तर एका डान्सरनी सोलो परफॉर्मन्स देताना कसं संपूर्ण स्टेजला व्यापायचंही असतं आणि परत लोकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करायचं असतं. असा संसार करायला पाहिजे. किंवा सूत्रसंचालन, निवेदन ती सुद्धा मध्ये मध्ये करते. किंवा मी त्याच्यात माझं थोडं बहुत नाव आहे. तर म्हटलं की ते डायलॉग जे ठेवणं असतं, 2 इव्हेंट्सच्या मधलं बोलणं, किंवा एका लेखकाने का लिहिलंय, कसं लिहिलंय आणि ते आता आम्ही प्रेझेंट करतो हे आपण सांगतो, हे डायलॉग घरातही पाहिजे. तिथे संवाद नाही आणि इथे सूत्रसंचालिका असं नाही होता का? मग घरात पण बोलून प्रश्न सोडवले पाहिजेत वगैरे अशा गोष्टींना ती. म्हणजे एका नाटकाच्या डिरेक्शनच्या वेळेला मला आठवतं मी एवढी हळवी झाले होते आणि तिला दिसत होतं की मला रोज त्रास होतो. रिहर्सलला जाताना मी डिरेक्ट करत होते, ती त्यात ऍक्ट्रेस म्हणून होती. मला ती म्हणायची की आई हे नाटक म्हणजे तुझं आयुष्य, असं तू डिसिजन घेऊ नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. ही आत्ताची फेज आहे. तू अजिबात रडणार वगैरे नाही आहेस कोणासमोर. तू डिरेक्टर आहेस, तू असा निर्णय घेतला पाहिजे, तू असं वागलं पाहिजे. माझी आई झाली होती ती तेव्हा आणि तसं तिने मला जपलं होतं त्या एका नाजूक काळामध्ये. आणि म्हटलं किती ग्रेट आहे की ही भूमिकांची देवाणघेवाण पण फार ग्रेट आहे. मुली खूप काही शिकवत असतात आपल्याला. खूपच.
वा, कमाल गप्पा झालेल्या आहेत आपल्या. आता आपण जसं सुरुवातीला तुमच्या त्या खाणाखुणा होत्या तसं आता आपण शेवटाकडे आलोय. तर शेवटी आपण एक वोकल लेटर अशी आपली पद्धत आहे, म्हणजे Okay. पत्र जे आपण एकमेकांना लिहितो ते या इथे आपण ते वोकली एक्सप्रेस करतो. तर तुम्ही आता इथे जे सुचेल ते पत्र स्वरूपात वोकल लेटर एकमेकांना म्हणायचंय, काही सांगायचं राहून गेलं असेल किंवा आत्ता सुचलेलं असेल, जे काही उत्स्फूर्त, अगदी प्रिय संपदापासून तुझाच राहुल पर्यंत. वा, बापरे. हे तू आधी लिहायचेस आता. हो. सो मी असं म्हणेन तुला की प्रिय संपदा, तुम्हाला याच्यावर आता चालू म्हणशील पण ऍक्च्युली आजचा संवाद हे एक ओपन लेटरच आहे तुझ्यासाठी, असं मला वाटतं. म्हणजे माझी कित्येक उत्तरं, जरी आपण काल खूप या विषयाबद्दल बोललो असो, त्यानिमित्ताने काही कालच आठवलं होतं, काही नव्याने आज आठवलं, काही कित्येक गोष्टी आज नव्याने वाटल्या, खूप उत्स्फूर्तपणे बोललं गेलं. तर आजचा संवादच कदाचित माझा तुझ्यासाठी ओपन लेटर आहे, असं मला हक्कानी, अधिकाराने म्हणावं असं वाटतं, माझ्या स्वभावाला जोडूनच अधिकाराने की हो असंच आहे. पण तुला जाणवलं असेल की मी कित्येक गोष्टींना परत उजाळा दिला, म्हणजे मला ते आठवतंय. कित्येक गोष्टी मी नव्याने कबूल केल्या आहेत, म्हणजे त्यातही तुला काही नवी प्रॉमिसेस मिळाली असतील. येस. अजून तुझाच राहुल. हा, म्हटलं हे वाक्य येतंय. वा वा, मस्त आहे ग ही राऊंड. प्रिय आदरणीय राहुल, खूप मनापासून प्रेम. एकमेकांना आपण घडवलंय असं मला वाटतं, आणि त्या घडवण्यात जसा घडवणाऱ्याचा हात असतो तसं घडून घेणाऱ्या त्या मटेरियलचा किंवा त्या माध्यमाचा सुद्धा तेवढाच भाग असतो. तसं आपण दोघांनी एकमेकांना घडवू दिलंय, घडू पाहिलंय आपण. जगाची भीती आणि जगाचं टेन्शन घेण्याचा तुझा स्वभाव आहे, तर तो तू घेऊ नकोस. कारण आपण आत्तापर्यंत इतके सगळ्या समस्याही सोडवलेत आणि त्या क्षणांचा आनंदही घेतलाय. इतरांसाठी कधी आधार म्हणून उभे राहिलोत, कधी स्वतःसाठी आपण एकमेकांचा आधार झालोत. तर अशाच पद्धतीने आपण आपलं आयुष्य छान असं चालू आहे आणि ते योग्य असं वाटतं आणि ते तसंच चालू राहावं. मी तुझ्यासाठी काय सोडलंय हे आलेले प्रत्येक पाहुणे तुला म्हणतात, अरे का रे तिला नाटक बंद करायला लावलं, का रे तिचं असं केलंस, का रे. तरी आपल्या दोघांना माहीत होतं की आपण ते एकमेकांसाठी अशा खूप गोष्टी केल्या ज्या जगाला माहीत नाही की तू माझ्यासाठी काय केलंयस, पण ते आपल्याला माहिती आहे. तर याच्या पुढे सुद्धा जशी गरज असेल तसं आपण दोघांनी एकमेकांसाठी उभं राहायचंय. ह्याच्यात जग काय म्हणेल, आता जगाने आपल्याला या रँकमध्ये ठेवलंय, मग तिथून खाली उतरता नाही येणार किंवा इकडे नाही जाता येणार, इतकं जगाला आपण कधी घाबरायचं नाही आहे. आपण आपल्या जगाचे राजा राणी आहोत. असेच राहूया, तुझी आणि तुझीच संपदा. वा 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 वा, कमाल पत्र. वा, खूप छान. खरं तर आमच्या प्रेक्षकांना खूप काही यातून घेण्यासारखं मिळालेलं आहे. पण तुम्ही दोघंही फ्लोमध्ये इतकं छान बोलून जाता आणि इतक्या छान छान उदाहरणं सांगितली आहेत ना एक जोडपं म्हणून, की निश्चित नवीन पिढीला यातून घेण्यासारखं खूप काही आहे. माझी आशा आहे की हा फक्त या पिढीच्या आईवडिलांनी बघायचा एपिसोड होऊ नये. आमचं बोलणं नवीन नवीन मुलांनी आमच्या या तरुण मित्र मैत्रिणींना जर का काही सापडलं तर
ऑल द वे आम्ही तिथून इथपर्यंत येऊन बोलण्याचं सार्थक झालं असं म्हणू. निश्चित म्हणजे होईल. मला असं वाटतं की कित्येक वर्ष टिकून राहिलेलं लग्न आपल्याला दिसत असलं तरी ते यशस्वीच असतं असं नाही. हम्म. आणि कित्येक वेळेला लग्न नाही केलंय पण हे एकमेकांसाठी उभे आहेत, पण त्यांनी लग्न नाही केलंय म्हणजे ते अयशस्वी आहे का, असं पण नाहीये. बॉन्डिंग हे सगळीकडचाच मुद्दा आहे. मग तुम्ही कसेही राहा, तुम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर राहा, तुम्ही काही दिवस राहा एकत्र, कसेही राहा, पण त्या वेळेला ते बॉन्डिंग महत्वाचं आहे. जसं कलाकार म्हणून कलेबद्दल असतं, लेखक म्हणून साहित्याबद्दल असतं, तसंच मित्रमैत्रीण म्हणून असायलाच पाहिजे. आणि नाही तर मग तुम्ही पशुची जागा ओलांडलीच नाही, किंवा पशूंना कशाला उगाच वाईट बोला, पण तुम्ही ती पातळी कधी ओलांडलीच नाही असं समजा. ती जर ओलांडायची असेल तर बॉन्डिंग हा मानवाचा अत्यंत, म्हणजे तो फक्त राजहंसाचा नाही आहे, मानवाचं नातं त्याच्याही पलीकडे जायला पाहिजे असं वाटतं. सो त्यातला लग्न हा एका काळाने ठरवलेला एक तोडगा आहे की जगात एक सुव्यवस्था नांदण्यासाठी की बाबा लग्न ही याची, हा तिचा, की जगातली वॉर्स थोडी कमी झाली, हा सोयीचा भाग आहे. पण त्याचबरोबर त्याची जी बेस लाईन आहे की स्वतःबद्दलची प्रेमळ बांधिलकी, ती ठेवायला मी, हवी. हे आनंद बोल- वाढतो जगण्याचा असं वाटतं. खरंय. मी हे तुझ्याकडे न बघता मुद्दामून कॅमेऱ्यात बघून बोलतोय की आमच्या आत्ताच्या गप्पांमधनं जर का आम्ही खूप आयडियल कपल आहोत आणि आम्ही आमचं सगळं कसं गुण्यागोविंदानी आहे आणि सगळं कसं परफेक्ट आहे असं जर का वाटलं असेल तर घरी येऊन बघा. विषय संपत आली. पण आयडियल कधीच काहीच कोणीच नसतं. नसतं. Exactly, मला तेच सांगायचं सोशल की- मीडियाने आणलेली ही, हो. जसं चांगल्या गोष्टी भरपूर आणल्या, त्यातली एक चुकीची गोष्ट आली की अरे वा, हे किती छान ना, हे किती मस्त ना, हे किती हॅपी ना, असं काहीच नसतं. खरंय. म्हणजे गौरीताईंनी हा उपक्रम चालू केल्यानंतर ह्याच्या आधी आम्हाला एकदा प्रत्यक्ष लाईव्ह सेशन मध्ये येऊन बोलायची संधी मिळाली होती, तेव्हाही हा मुद्दा आम्ही बोलल्याचं मला आठवतं की आदर्श म्हणजे सगळं गुण्यागोविंदानी देन दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर, असं नाही. हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही आता पुढच्या जनरेशनचे अजून जास्त बुद्धिमान आहात. जर एखाद्या कंपनीला ऑब्जेक्टिव्ह आहे, तुमच्या संस्थेला, ऑर्गनायझेशनला, कंपनीला जर ऑब्जेक्टिव्ह आहे, तर नातं नावाच्या कंपनीला, त्या बिझनेसला इव्हेंच्युअली, बिझनेस म्हणजे व्यवसाय नसतो फक्त, इट्स नन ऑफ युअर बिझनेस आपण म्हणतो, तेव्हा तो जो बिझनेस असेल इथं, तर त्याला सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह आहे ना. ते ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं स्वतःच एलिव्हेशन. द मॅरेज ऑर द लिव्ह इन ऑर द रिलेशन इज जस्ट वन स्टेप, फक्त एक पायरी आहे ती इथून तिथे जाण्याची. सो हे आयडियल, आदर्श म्हणजे गुण्यागोविंदाचं आणि गोड गोड हम आपके है कौन चित्रपटासारखं नाहीये. हे तसं नाहीये. हे सगळ्या टर्मॉइल्स मधनं गेलेलं, सगळ्यातनं ताऊन उचलाकून निघालेलं, तरी सुद्धा कधीतरी धडपडणारं, कचकचून ठेच लागणारं असं आहे. असंच असायला हवं. हे मला, प्लीज डोंट टेक दिस एज गुडी गुडी. आणि अगदी वर गेलं तू, किती मोठं शिखर, आणि त्याच्याही वर जायत की ऑक्सिजन कमी पडतो, आणि अति खाली गेलं समुद्राच्या तळाशी तरीही ऑक्सिजनचाच प्रॉब्लेम वा. होतो. वा. त्यामुळे आपण कुठे राहायचंय हे आपण ठरवायचंय. कमाल कमाल, फारच छान. वा, तुम्ही वेळात वेळ काढून अनुरूप शो साठी आलाय, त्यामुळे त्यासाठी मनापासून आभार. आणि अनुरूप शो कडून फार्म ऑफ हॅपीनेस हा तुमचा जो आनंद आहे यासाठी सुद्धा खूप शुभेच्छा. आणि द अनुरूप शो कडून तुमच्यासाठी एक छोटीशी भेट. असं होतं होय. वा, वा, वा. वा. एक अंगठा नाहीये फक्त, तर तो एक डॉट आहे बघ. भविष्यावर बोलणार आणि आमचा भूतकाळ जाणून घेणार असं दोन्ही आहे या हातात. या भागातून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही मिळालेलं आहे आणि हा भाग तुम्हाला निश्चितच आवडला असेल. पण कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.